नमस्कार सर्वांना, अलाइन्ड बुक्समध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण खरेदी मॉड्यूलचा अभ्यास करणार आहोत, जो एक शक्तिशाली साधन आहे आपल्या व्यवसायासाठी वस्तू आणि सेवांच्या खरेदीशी संबंधित सर्व गोष्टी व्यवस्थापित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे। आपण कच्चा माल, कार्यालयीन साहित्य किंवा कोणत्याही प्रकारचा साठा खरेदी करत असलात तरी हे मॉड्यूल आपल्याला सर्व काही जलद, कार्यक्षम आणि पूर्ण अचूकतेने ट्रॅक करण्याची सुविधा देते। आपण या मॉड्यूलच्या कॉन्फिगरेशन सेटिंग्जपासून सुरुवात करू। खरेदी मॉड्यूल कॉन्फिगर करण्यासाठी कॉन्फिगरेशन विभागात जा आणि कंपनी सेटअपवर क्लिक करा। खरेदी सेटअप अंतर्गत आपल्याला खरेदी ऑपरेशन्सशी संबंधित सर्व सेटिंग्ज मिळतील। प्रत्येक पर्याय एक एक करून पाहूया। पहिला पर्याय वेंडर लेबल। प्रणालीमध्ये पुरवठादारांना कसे ओळखता हे ठरवू शकता। आपण पुरवठादार, विक्रेता, जब्बर, कंत्राटदार किंवा व्यापारी यांसारख्या अनेक लेबल्समधून निवड करू शकता। आपल्या व्यवसायाच्या शब्दावलीनुसार आपण सर्वात योग्य लेबल निवडू शकता। उदाहरणार्थ, माझ्या बाबतीत मी वेंडर निवडतो कारण आम्ही आमच्या पुरवठादारांना तसेच संबोधतो। पुढील पर्याय आहे लॉजिस्टिक तपशील। आपल्याला शिपमेंटशी संबंधित माहिती नोंदवायची असेल, विशेषतः ई-वे बिल तयार करताना। हा पर्याय सक्षम केल्यास आपल्या बिलिंग स्क्रीनवर एक अतिरिक्त विभाग दिसेल जिथे आपण शिपमेंट कंपनीचे तपशील आणि संबंधित लॉजिस्टिक्स माहिती प्रविष्ट करू शकता। पुढील पर्याय डॉक्युमेंट वर्गीकरण। हे खरेदी दस्तऐवजांचे वर्गीकरण करण्यात मदत करते। उदाहरणार्थ, इन्व्हेंटरी आयटम्सशी संबंधित खरेदी दस्तऐवज ऑपरेशनल खर्चासाठी दस्तऐवजांमध्ये फरक करायचा असेल। ही सुविधा दस्तऐवज वर्गीकृत व्यवस्थित करण्याची परवानगी देते। पुढे आहे एजंटनिहाय बिलिंग। आपल्या व्यवसायात एजंट किंवा मध्यस्थ असतील आणि आपल्याला खरेदी बिलांमध्ये त्यांना जोडायचे असेल तर आपण हा पर्याय सक्षम करू शकता। एकदा हा पर्याय सुरू केल्यावर खरेदी इनव्हॉइस बुक करताना आपण एजंट निवडू शकता। यानंतर आपल्याकडे कर आणि RITसाठी सेटिंग आहे। हे आपल्या खरेदी बिलांमध्ये कर कसा लागू केला जाईल हे ठरवते। आपण कर समाविष्ट, वबून किंवा दस्तऐवजाच्या आधारावर लागू करायचा आहे का हे निवडू शकता। मी दस्तऐवजाच्या आधारावरील पर्याय एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो। जेव्हा आपण खरेदी बिल तयार करत आहात तेव्हा कराची सेटिंग दस्तऐवजाच्या आधारावर कॉन्फिगर केली असल्यास बिल तयार करताना कर समाविष्टपणे की वगळून मोजायचा हे निवडण्याची लवचिकता आपल्याला मिळते। पर्यायाने, जर आपल्याला नेहमी एक स्वरूप, जसे की समाविष्ट, पसंत असेल तर आपण ते येथे पूर्वनियोजित करू शकता आणि प्रणाली प्रत्येक वेळी ते आपोआप लागू करेल। पुढील कॉन्फिगरेशन म्हणजे खरेदी स्टॉक पोस्टिंग ऑन। हे ठरवते की आपला इन्व्हेंटरी स्टॉक कधी अपडेट केला जावा। स्टॉकची प्रमाणे खरेदी ऑर्डर तयार करताना पोस्ट करायच्या का, की फक्त खरेदी इनव्हॉइस तयार झाल्यावर। आपल्या व्यवसायाच्या कार्यपद्धतीनुसार आपण येथे आपली प्राधान्ये सेट करू शकता। येथे आपल्याकडे 3 पर्याय आहेत: इनव्हॉइस किंवा पहिले दस्तऐवज। जर आपण इनव्हॉइस निवडले तर केवळ खरेदी इनव्हॉइस तयार केल्यावरच स्टॉक अपडेट केला जाईल। जर आपण निवडले ज्यामध्ये रिसिप्ट नोट्स समाविष्ट आहेत तर माल प्राप्त झाल्यावर स्टॉक पोस्ट केला जाईल। आणि फर्स्ट डॉक्युमेंट म्हणजे आपण कोणतेही पहिले दस्तऐवज तयार केले, ते असो किंवा इनव्हॉइस, त्या दस्तऐवजावर आधारित स्टॉक पोस्ट केला जाईल। पुढे आहे खरेदी परतावा स्टॉक पोस्टिंग ऑन। खरेदी पोस्टिंग प्रमाणेच ही सेटिंग परताव्याच्या वेळी स्टॉक कधी कमी करायचा हे ठरवते। आपण ठरवू शकता की खरेदी परताव्याच्या वेळी, चालन टप्प्यावर किंवा पुन्हा पहिल्या दस्तऐवजावर आधारित स्टॉक कुठे अपडेट करायचा। आता आपण राऊंड ऑफ कडे वळूया। येथे आपण बिलाची रक्कम कशी राऊंड ऑफ करायची हे नियंत्रित करू शकता। आपण रक्कम आपल्या खरेदी दस्तऐवजांवर कशी दाखवायची आहे यानुसार ती जवळच्या युनिट, 10, 100 इत्यादींना राऊंड ऑफ करू शकता। पुढे आहे पोस्टिंग लेजर बेस्ड ऑन। यामुळे आपण ठरवू शकता की लेजर नोंदी कशा तयार करायच्या, आयटमनिहाय तपशिलांवर आधारित किंवा कर वर्गीकरणाचा वापर करून। यानंतर आहे डॉक्युमेंटवर रेट कॅटेगरी निवडा। हे विशेषतः उपयुक्त आहे जेव्हा आपण वेगवेगळ्या विक्रेत्यांसोबत काम करता आणि त्याच वस्तूसाठी वेगवेगळ्या दरात व्यवहार करता। अलाइन्ड बुक्समध्ये आपण विशिष्ट पुरवठादारांशी जोडलेल्या दर श्रेणी किंवा किंमत यादी तयार करू शकता। ही पर्याय सक्षम केल्यास आपण खरेदी दस्तऐवज तयार करताना लागू होणारी दर श्रेणी निवडू शकता। त्यामुळे आपल्या पूर्वनियोजित सेटअपनुसार दर आपोआप निवडले जातील। पुढील पर्याय आहे इनपुट बिलिंग चार्जेस।
जर आपण माल प्राप्ती नोंद तयार करताना वाहतूक, पॅकेजिंग किंवा हाताळणीसारखे अतिरिक्त शुल्क प्रविष्ट करू इच्छित असाल, तर ही सेटिंग सुरू करून ते शुल्क थेट मध्ये टाकता येतील. यानंतर आपल्याकडे एक शक्तिशाली वैशिष्ट्य आहे, खरेदी सानुकूल फील्ड्स. अलाइन्ड बुक्समध्ये खरेदी व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली सर्व मानक फील्ड्स आधीच उपलब्ध आहे. पण जर व्यवसायाला सानुकूल माहितीकरिता अतिरिक्त फील्ड्सची आवश्यकता असेल, तर 5 अतिरिक्त फील्ड्स सक्षम करू शकता. प्रत्येक फील्डसाठी चेकबॉक्सस हा फील्ड सक्षम करू शकता आणि फील्ड ऐच्छिक ठेवायचा असल्यास ब्लँक सेटिंग निवडू शकता. कॅप्शन जिथे या फील्डला कोणते लेबल द्यायचे ठरवू शकता आणि प्रकार जिथे इनपुटचा प्रकार निवडू शकता. टेक्स्ट फील्ड, संख्यात्मक, चलन किंवा दिनांक. एकदा सेटिंग्ज जतन केल्यावर हे सानुकूल फील्ड्स खरेदी दस्तऐवजांवर दिसतील, ज्यामुळे कार्यप्रवाहासाठी आवश्यक असलेली विशिष्ट माहिती गोळा करेन. यासाठी अधिक लवचिकता मिळेल. आता आपण पुन्हा कंपनी सेटअप स्क्रीनकडे परत जाऊया. पुढील विभाग हा विक्रेता सानुकूल फील्ड्ससाठी आहे, जे खरेदी सानुकूल फील्ड्ससारखेच आहे, पण यावेळी खास आपल्या विक्रेता मास्टरसाठी. कोणतीही खरेदी करण्यापूर्वी आपल्याला प्रथम विक्रेते किंवा पुरवठादारांची यादी तयार करावी लागेल आणि ती देखभाल करावी लागेल. आणि विक्रेता सानुकूल फील्ड्ससह आपण विक्रेता स्तरावर आवश्यक असलेली कोणतीही अतिरिक्त माहिती सहजपणे नोंदवू शकता. आपल्या विशिष्ट गरजांनुसार आपण कोणतीही अतिरिक्त फील्ड्स सक्षम करू शकता. हा विभाग खरेदी सानुकूल फील्ड्सप्रमाणेच कार्य करतो. फक्त आपण सक्षम करू इच्छित असलेल्या फील्ड्ससाठी चेकबॉक्सेसवर क्लिक करा, योग्य नाव किंवा लेबल द्या आणि मग प्रकार निश्चित करा. ते मजकूर इनपुट, संख्यात्मक मूल्य, दिनांक किंवा चलन असो. पुढे आपल्याकडे आयटम स्तरावर बिलिंग सेटअप आहे. ही सेटिंग आपल्याला अतिरिक्त शुल्क किंवा सवलती समाविष्ट करण्याची परवानगी देते, जसे की मालवाहतूक, पॅकिंग किंवा प्रचारात्मक सवलती. थेट इनव्हॉइसमध्ये आयटम स्तरावर अलाइन्ड बुक्स येथे पिन सानुकूल नयोग्य फील्ड्स प्रदान करते. आपण ही फील्ड्स सक्षम करू शकता, त्यांची कॅप्शन्स सेट करू शकता आणि प्रत्येक शुल्क किंवा सवलत कशी मोजली जावी हे निश्चित करू शकता. उदाहरणार्थ, आपण निवडू शकता की शुल्क आयच्या मूळ किमतीवर मोजले जावे की किंमत संरचनेतील संदर्भ बिंदू बी सारख्या दुसऱ्या आधारावर. आपण पोस्टिंग लेजर देखील निश्चित करू शकता, म्हणजेच त्या शुल्क किंवा सवलतीसाठी लेखा नोंद खात्यांमध्ये कुठे पोस्ट केली जावी हे ठरवू शकता. पुढे आपल्याकडे ॲड किंवा रिडक्स सेटिंग आहे. येथे आपण ठरवू शकता की अतिरिक्त फीने मूल्य वाढवायचे, जसे की शुल्क, किंवा मूल्य कमी करायचे, जसे की सवलत. जर आपण फ्लोटिंग पर्याय निवडला, तर इनव्हॉइस तयार करताना आपण फक्त प्लस किंवा मायनस चिन्ह वापरून ते मूल्य जोडायचे की वजा करायचे हे ठरवू शकता. आणखी एक प्रदत्त पर्याय म्हणजे स्लॅब बेस्ड ऑन. हे ठरवते की अतिरिक्त फील्डची गणना वस्तूंच्या प्रमाणावर आधारित आहे की रकमेवर आधारित आहे. यानंतर फ्रेट बेस्ड ऑन सेटिंग येते, जिथे आपण ठरवू शकता की मालवाहतूक कशी लागू करायची, म्हणजेच वस्तूनुसार, पक्षानुसार, ब्रनुसार, पक्ष व ब्रनुसार किंवा इतर कोणत्याही निवडलेल्या वर्गीकरणानुसार. आता आपण दस्तऐवज स्तरावरील बिलिंग सेटअपकडे जाऊया. जिथे मागील सेटिंग्ज वस्तू स्तरावर लागू होत्या, तिथे या विभागात तुम्ही संपूर्ण दस्तऐवजावर लागू होणारे शुल्क किंवा सवलती निश्चित करू शकता. उदाहरणार्थ, संपूर्ण चलनासाठी एक निश्चित दराने आकारलेले शुल्क. पुन्हा तुम्ही येथे 3 पर्यंत फील्ड सक्षम करू शकता, कॅप्शन सेट करू शकता, गणनेचे तर्क ठरवू शकता आणि प्रत्येक नोंद तुमच्या लेखाशास्त्रात कुठे पोस्ट करायची हे ठरवू शकता. तुमच्या सर्व आवश्यक सेटिंग्ज पूर्ण केल्यानंतर बदल लागू करण्यासाठी सेव्हवर क्लिक करा. आणि असं आपण खरेदी मॉड्यूलच्या कॉन्फिगरेशन सेटिंग्ज विभागाची पूर्तता केली आहे. आता आपण कॉन्फिगरेशन सेटिंग्ज पूर्ण केल्या आहे. चला खरेदी मॉड्यूलमधील प्रत्येक वैशिष्ट्याचा अभ्यास सुरू करूया. पहिला पर्याय म्हणजे विक्रेता. आपण पूर्वी कॉन्फिगर केल्याप्रमाणे पुरवठादार ओळखण्यासाठी विक्रेता निवडला होता, त्यामुळे या स्क्रीनवर तुम्हाला विक्रेता नाव दिसेल. हा डॅशबोर्ड आहे जिथे तुमचे सर्व विद्यमान विक्रेता मास्टर्स सूचीबद्ध आहेत. नवीन विक्रेता तयार करण्यासाठी नवीन विक्रेता तयार करा बटणावर क्लिक करा. हे एक सविस्तर प्रविष्टी फॉर्म उघडते जिथे तुम्ही तुमच्या विक्रेत्याची माहिती भरू शकता. विक्रेता तयार करण्याचा फॉर्म अनेक विभागांमध्ये विभागलेला आहे. आपण मूलभूत माहितीपासून सुरुवात करतो. येथे तुम्ही विक्रेत्याचे नाव, फर्मचा दर्जा जसे की वैयक्तिक मालकी, कंपनी, विक्रेता श्रेणी आणि संपर्क क्रमांक प्रविष्ट कराल. पुढील विभाग म्हणजे कायदेशीर माहितीचा विभाग.
येथे तुम्ही नमूद कराल की विक्रेता नोंदणीकृत आहे की नाही, त्यांचा क्रमांक आणि लागू असलेला कर प्रकार. प्रत्येक विभागाच्या शेजारील बाणावर क्लिक केल्यास त्या विभागातील फील्ड्स संकुचित किंवा विस्तारित होतील, ज्यामुळे तुम्ही त्या क्षणी आवश्यक असलेल्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करू शकता. पुढे आपल्याकडे संवाद तपशील आहेत. यामध्ये विक्रेत्याचा बिलिंग पत्ता, शिपिंग पत्ता आणि संपर्क तपशील समाविष्ट आहेत. हे फील्ड काळजीपूर्वक भरा, कारण खरेदी दस्तऐवज तयार करताना त्यांचा वापर केला जातो. सामाजिक प्रोफाइल विभाग आहे, जिथे तुम्ही विक्रेत्याच्या सोशल मीडिया किंवा वेब उपस्थितीचे दुवे जोडू शकता. यानंतर डिफॉल्ट सेटिंग्ज टॅब येतो. तुम्ही डिफॉल्ट पेमेंट अटी निश्चित करू शकता, डिफॉल्ट एजंट लिंक करू शकता. पुढे बंक तपशील विभाग आहे, जिथे तुम्ही विक्रेत्याचे खाते माहिती भरू शकता, ज्यामुळे पेमेंट आणि ताळमेळ सुलभ होईल. त्याच्यानंतर कस्टम फील्ड्स आहे, जे आपण पूर्वी कॉन्फिगरेशन सेटअप दरम्यान सक्षम केले होते. हे अतिरिक्त फील्ड्स येथे दिसतील आणि तुमच्या विशिष्ट व्यवसायाच्या गरजेनुसार भरता येतील. उदाहरणार्थ, कोणतेही अंतर्गत वर्गीकरण कोड्स किंवा अनुपालन टॅग्स. तुम्ही संपर्क व्यक्तीचे तपशील वेगळेही ठेवू शकता. हे उपयुक्त ठरते जेव्हा तुमच्या विक्रेता कंपनीकडे एकापेक्षा जास्त संपर्क बिंदू असतात. अटॅचमेंट्स विभागात तुम्ही विक्रेत्यासाठी कागदपत्रे अपलोड करू शकता, जसे की करार, प्रमाणपत्रे किंवा ओळखपत्रे. आता आपण विक्रेता तयार करण्याच्या प्रक्रियेत एक शक्तिशाली वैशिष्ट्य पाहूया, जीएसटी नंबर पडताळणी. बेसिक डिटेल्स टॅबमध्ये जेव्हा तुम्ही विक्रेत्याचा जीएसटी नंबर टाकता आणि त्याच इन्फो बटनावर क्लिक करता, अलाइन बुक्स अधिकृत जीएसटी पोर्टलवरून माहिती आपोआप आणते. यामध्ये विक्रेत्याचे कायदेशीर नाव, जीएसटीआयएन, पडताळणी स्थिती, रेग्युलर किंवा कंपोजिशन, पॅन नंबर, नोंदणी तारीख, नोंदणीकृत बिलिंग पत्ता, राज्य, शहर आणि देशाची माहिती यांचा समावेश आहे. हे सर्व फील्ड आपोआप भरले जातील, त्यामुळे प्रत्येक तपशील हाताने टाकण्याचा त्रास वाचेल आणि अचूकता सुनिश्चित होईल. जर विक्रेता जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत नसेल, तर तुम्ही हा टप्पा वगळू शकता आणि माहिती स्वतःहून भरू शकता. आता आपण विक्रेता तयार करण्याच्या फॉर्ममधील पुढील विभागाकडे जाऊया. येथील पहिलं फील्ड म्हणजे नाव. इथे तुम्ही विक्रेत्याचं नाव टाकायचं आहे. जर तुम्हाला कोणत्याही कारणासाठी हे फील्ड पुन्हा नाव द्यायचं असेल, तर तुम्ही ते सहजपणे तुमच्या पसंतीनुसार बदलू शकता. याच्या अगदी शेजारी तुम्हाला एक भाषा चिन्ह दिसेल. हे चिन्ह तुम्हाला विक्रेत्याचं नाव दुसऱ्या भाषेत टाकण्याची सुविधा देते. अलाइन बुक्स अनेक प्रादेशिक भाषा समर्थित करते, त्यामुळे तुमच्या व्यवसायाला आवश्यक असलेल्या कोणत्याही भाषेत नाव टाकू शकता. नाव टाकल्यावर ओके बटनावर क्लिक करा. जतन होईल. पुढील फील्ड आहे प्रिंट नाव. हे उपयुक्त आहे जेव्हा छापील इनव्हॉइसवर वेगळं नाव दाखवायचं. उदाहरणार्थ, तुमच्या अंतर्गत नोंदींमध्ये विस्टा ट्रॅव्हल्स फसू शकतं. लिमिटेड पर इनव्हॉइसवर तुम्हाला फक्त विस्टा हेच नाव दाखवायचं आहे. अशा वेळी या फील्डमध्ये फक्त पर्यायी नाव टाका. ओळख फील्ड ऐच्छिक आहे. तुम्ही अंतर्गत संदर्भ किंवा ओळख क्रमांक टाकू शकता, ज्यामुळे विक्रेत्याला ओळखण्यात किंवा वर्गीकृत करता येईल. कोड सिस्टीमद्वारे तयार होतो. अलाइन बुक्स विक्रेत्यांसाठी कोड नियुक्त करतं, ज्यामुळे मॅपिंग होईल आणि डुप्लिकेशन टळेल. तुम्हाला मॅपिंग कोडसाठी फील्ड मिळेल, जे अंतर्गत किंवा तृतीय पक्ष प्रणाली एकत्रीकरणासाठी आवश्यक आहे. पुढील पर्याय लेजर अंतर्गत आहे. येथे तुम्ही ठरवाल की या विक्रेत्याचे व्यवहार कोणत्या लेजरखाली पोस्ट करायचे आहे. उदाहरणार्थ, तुम्ही सन्ड्री ट्रेड क्रेडिटर्स निवडू शकता, जे पुरवठादारांसाठी सामान्यपणे वापरले जाते. आता एक महत्त्वाचा टॉगल येतो. विक्रेता विक्री किंवा खरेदीसाठी सामान्य आहे का? कधी कधी एकच पक्ष विक्रेता आणि ग्राहक दोन्ही म्हणून काम करू शकतो. त्याच संस्थेकडून खरेदी विक्री करत असाल तर हा पर्याय सक्षम करू शकता. एकदा सक्षम केल्यावर विक्री आणि खरेदी दोन्ही कागदपत्रात उपलब्ध. पुढील पर्याय म्हणजे उपविक्रेता. विक्रेत्याला मोठ्या विक्रेता गटाशी जोडण्यासाठी हे फीचर सक्षम करा. यामुळे अनेक विक्रेत्यांना एका मुख्य विक्रेत्याखाली गटबद्ध करता येते, ज्यामुळे अहवाल किंवा व्यवस्थापन चांगले होते. त्यानंतर फर्मचा दर्जा निवडा. विक्रेता वैयक्तिक, एकल मालक, भागीदारी फर्म, LLP किंवा नोंदणीकृत कंपनी आहे का? यामुळे विक्रेत्यांना त्यांच्या कायदेशीर ओळखीप्रमाणे वर्गीकृत करता येते. यानंतर टेरिटरी फील्ड येते.
टेरिटरीमुळे तुम्ही भौगोलिक क्षेत्रांनुसार विक्रेत्यांचे व्यवस्थापन आणि फिल्टर करू शकता। जर तुम्ही आधीच टेरिटरी तयार केली नसेल तर फक्त लहान ॲड आयकॉनवर क्लिक करा, टेरिटरीचे नाव टाका आणि ते जतन करा। सिस्टम आपोआप एक टेरिटरी कोड तयार करेल। शेवटी तुमच्याकडे विक्रेता श्रेणीचे फील्ड आहे। या ठिकाणी तुम्ही तुमचे विक्रेते कसे वर्गीकृत करायचे ते ठरवू शकता। उदाहरणार्थ स्थानिक, आंतरराष्ट्रीय, कच्चा माल पुरवठादार, सेवा प्रदाते इत्यादी। श्रेणींमुळे नंतर विक्रेते वर्गीकरण करणे आणि लक्षित अहवाल तयार करणे सोपे होते। जर तुम्हाला तुमचे विक्रेते गटबद्ध किंवा वर्गीकृत करायचे असतील, उदाहरणार्थ काही विक्रेत्यांना कच्च्या मालाखाली आणि इतरांना ऑफिस पुरवठा या श्रेणीत ठेवायचे असेल तर तुम्ही विक्रेता श्रेणी फील्ड वापरू शकता। हे तुम्हाला तुमचा डेटाबेस व्यवस्थित ठेवण्यास आणि विक्रेता माहिती अधिक प्रभावीपणे फिल्टर करण्यास मदत करते, विशेषतः अहवाल तयार करण्याच्या दृष्टीने। पुढे आपल्याकडे संपर्क व्यक्तीचे फील्ड, त्या विक्रेत्याशी संबंधित मुख्य संपर्क व्यक्तीचे नाव नमूद करू शकता। ब्राउज बटण दिसेल। जर विक्रेत्याचा फोटो किंवा लोगो जोडायचा असेल तर ब्राउजवर क्लिक करा, तुमच्या सिस्टममधून योग्य इमेज फाईल निवडा, ओपनवर क्लिक करा। ही प्रतिमा या विक्रेता मास्टरला जोडली जाईल आणि तुम्ही त्यांची प्रोफाईल पाहताना ती दिसेल। आता आपण कायदेशीर विभागाकडे जात आहोत। येथे तुम्ही विक्रेत्याच्या सर्व अनुपालन संबंधित तपशिलांचे व्यवस्थापन करता। जर तुम्ही आधी बॅच इन्फो बटण वापरले असेल तर यापैकी बहुतेक संबंधित फील्ड्स अलाइन बुक्स द्वारे क्रमांकावरून आपोआप भरली जातील। क्रमांक, नोंदणी तारीख आणि इतर संबंधित फील्ड्स थेट पोर्टलवरून घेतले जातात। या विभागात तुम्ही विक्रेत्याचा नंबर, कॉर्पोरेट ओळख क्रमांक आणि पॅन नंबर देखील प्रविष्ट करू शकता। भविष्यात कधीही विक्रेत्याची नोंदणी निलंबित झाल्यास तुम्ही फक्त सस्पेंडेड असे लेबल असलेले चेकबॉक्स निवडू शकता, ज्यामुळे तुमचे रेकॉर्ड अचूक राहतील। पुढे आहे कर प्रकार। यावरून या विक्रेत्यासाठी कर कसा मोजला जाईल हे ठरते। तुम्ही समाविष्ट, इन्क्लुसिव्ह आणि वगळलेला एक्सक्लुसिव्ह कर पर्यायांमधून निवड करू शकता। ही प्राधान्यता तुम्ही कॉन्फिगरेशनमध्ये जागतिक स्तरावर सेट करू शकता, पण येथे प्रत्येक विक्रेत्यानुसार ती सानुकूलितही करू शकता। यानंतर आहे अंतराचे फील्ड। तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणापासून हा विक्रेता किती दूर आहे हे तुम्ही येथे नमूद करू शकता। हे लॉजिस्टिक्सची गणना करण्यासाठी किंवा काही विशिष्ट शिपिंग अटींसाठी पात्रता ठरवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते। आता आपण पर्यायांबद्दल बोलूया। पहिला पर्याय आहे आरी लागू। जर हा विक्रेता आनीच्या नियमांतर्गत येत असेल, म्हणजेच कायद्यानुसार स्रोतावर कर वजावट लागू असेल, तर तुम्ही हा पर्याय सक्षम करू शकता आणि तेव्हा लागू होता जेव्हा नोंदणीकृत व्यक्ती पुरवठादाराला पैसे देते। त्या पेमेंटच्या ठराविक टक्केवारीची रक्कम कर म्हणून रोखून ठेवावी लागते। यामुळे सरकारला कर वेळेवर ट्रॅक आणि गोळा करण्यात मदत होते। जर तुमच्या विक्रेत्यावर नियमित वजावट लागू असेल, केवळ नाही तर तुम्ही सामान्य लागू आहे हे देखील निवडू शकता। यामुळे या विक्रेत्यासाठी खरेदी दस्तऐवज तयार करताना प्रणाली योग्य दर लागू करते। पुढे आपण संवाद विभागाकडे जाऊया। इथे तुम्ही विक्रेत्याचा संपूर्ण पत्ता तपशील भरू शकता। इथे तुम्ही बिलिंग पत्ता आणि शिपिंग पत्ता दोन्ही ठेवू शकता। व्यवसायात अनेकदा असे होते की चलन एका ठिकाणी पाठवले जाते तर माल दुसऱ्या ठिकाणी पाठवला जातो। अलाइन बुक्स तुम्हाला दोन्ही पत्ते स्वतंत्रपणे व्यवस्थापित करण्याची सुविधा देते। सुरुवात करा देश, राज्य, शहर, पिन कोड, फोन नंबर, ईमेल आयडी आणि आवश्यक असल्यास अक्षांश व रेखांश भरून। रेखांश म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पूर्व-पश्चिम स्थिती दर्शवणारा भौगोलिक निर्देशांक। आता एकदा तुम्ही पिन कोड भरल्यानंतर अलाइन बुक्स आपोआप संबंधित अक्षांश आणि रेखांश मूल्ये मिळवेल। यामुळे तुम्हाला विक्रेत्याचे स्थान गुगल मॅप्सवर पाहता येते। हे भौगोलिक स्थानाचे डेटा स्थानाधारित अहवालात देखील वापरता येते। शिपिंग माहितीमध्ये जर शिपिंग पत्ता बिलिंग पत्त्यासारखाच असेल तर फक्त बिलिंगमधून कॉपी करा या बटणावर क्लिक करा। बिलिंग विभागातील सर्व पत्ता तपशील आपोआप शिपिंग विभागात भरले जातील। तुम्ही रूट आधारित डिलिव्हरी किंवा विक्रेता विभागणी करत असाल तर रूट किंवा क्षेत्राचे नावही नमूद करू शकता। यामुळे ट्रॅकिंग आणि लॉजिस्टिक्स नियोजनास मदत होते। आता आपण सोशल प्रोफाइल्स विभागाकडे जाऊया। येथे तुम्ही विक्रेत्याची ऑनलाईन उपस्थितीची माहिती जतन करू शकता, जसे की त्यांची वेबसाईट, फेसबुक पेज, स्काइप आयडी,
ट्विटर हँडल किंवा लिंक्डइन प्रोफाइल. त्यानंतर आपण डिफॉल्ट विभागाकडे येतो. हा एक महत्त्वाचा भाग आहे जिथे तुम्ही विक्रेत्याच्या मानक व्यावहारिक प्राधान्यक्रमांची व्याख्या करता. तुम्ही पेमेंट अटी, किंमत श्रेणी, एजंट किंवा दलाल, ट्रान्सपोर्टर, क्रेडिट मर्यादा आणि कमाल क्रेडिट दिवस सेट करू शकता. पेमेंट अटी म्हणजे विक्रेत्याला पैसे कसे आणि केव्हा मिळावेत ठरवतात. उदाहरणार्थ, विक्रेत्याला दररोज, आठवड्याला, महिन्याला किंवा 30 दिवसांच्या पेमेंट सायकल्समध्ये पैसे मिळणे पसंत असू शकते. या अटी विक्रेत्याच्या व्यवसाय धोरणांनुसार किंवा क्रेडिट करारांनुसार वेगळ्या असू शकतात. अलाइन बुक्समध्ये मानक पर्यायांसह एक ड्रॉपडाऊन दिले आहे, पण तुम्हाला स्वतःची अट तयार करायची असल्यास फक्त ॲड बटणावर क्लिक करा. तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार तुम्ही स्वतःची पेमेंट अट ठरवू शकता. प्राइस कॅटेगरी पर्याय आधीच केलेल्या कॉन्फिगरेशनशी जोडलेला. जेव्हा तुम्ही या विक्रेत्यासाठी खरेदी बिल तयार करता, तेव्हा सिस्टम पूर्वनिश्चित दर यादीतून आपोआप आयटमचे दर निवडू शकते. फक्त ड्रॉपडाऊनमधून संबंधित प्राइस कॅटेगरी निवडा. जर हा विक्रेता एखाद्या एजंट किंवा दलालामार्फत व्यवस्थापित केला जात असेल तर तुम्ही त्यांना इथे नियुक्त करू शकता. पुन्हा, जर एजंट आधीपासून सिस्टममध्ये नसेल तर ॲड बटन वापरून नवीन एजंट तयार करू शकता. शेवटी, तुम्ही या विक्रेत्यासाठी ट्रान्सपोर्टरही नियुक्त करू शकता. जर या विक्रेत्यासाठी विशिष्ट लॉजिस्टिक्स पार्टनर शिपमेंट हाताळत असेल तर ही माहिती इथे जतन करता येते, ज्यामुळे नंतरचे दस्तऐवजीकरण सुलभ होते. आपण क्रेडिट लिमिट विभागाकडे जातो. क्रेडिट लिमिट उपयुक्त ठरते जेव्हा तुम्ही एकाच पक्षासोबत विक्री खरेदी व्यवहार करता. म्हणजेच, हा विक्रेता ग्राहक म्हणूनही काम करू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही इथे निश्चित क्रेडिट लिमिट ठेवू शकता. ही मर्यादा तुम्ही या पक्षाला क्रेडिटवर पुरवू इच्छित असलेल्या मालाच्या कमाल किमतीवर नियंत्रण ठेवते. त्याखाली, तुम्ही कमाल क्रेडिट दिवसही निश्चित करू शकता. म्हणजेच, पक्षाला पेमेंट करण्यासाठी परवानगी दिलेल्या दिवसांची संख्या. जर पक्षाने ठरवलेल्या क्रेडिट दिवसात पेमेंट क्लिअर केले नाही आणि बाकी रक्कम अपूर्ण राहिली, तर तुम्ही व्याजदरही सेट करू शकता, जो थकीत रकमेवर लागू होईल. त्याखाली एक अत्यंत प्रगत फीचर आहे, अलाउ अलाइन बुक्स ॲक्सेस. जसे आपण ग्राहकांना त्यांच्या खात्याच्या तपशिलांची पाहणी करण्यासाठी प्रवेश देतो, तसेच तुम्ही विक्रेत्यांनाही प्रवेश देऊ शकता, विशेषतः जर ते तुमचे ग्राहक म्हणूनही काम करत असतील. म्हणजे कस्टमर वेंडर सेल्फ सर्व्हिस. आणि हे पक्षाला त्यांच्या ईमेल आयडीने लॉग इन करून विक्री चलन, थकबाकी स्टेटमेंट्स आणि अगदी नवीन ऑर्डर थेट पोर्टलवरून देण्यासारखे महत्त्वाचे तपशील पाहण्याची सुविधा देते. हा प्रवेश सक्रिय करण्यासाठी फक्त चेकबॉक्सवर क्लिक करा आणि विक्रेत्याचा ईमेल आयडी वरीलप्रमाणे बरोबर भरलेला आहे याची खात्री करा. एकदा हे सक्षम केल्यावर, विक्रेता अलाइन बुक्स वेबसाईटला भेट देऊ शकतो आणि तुमचा कंपनी कोड व त्यांच्या ईमेल क्रेडेन्शियल्सचा वापर करून नलमध्ये लॉग इन करू शकतो. ही पारदर्शकता राखण्याचा आणि संवादातील अंतर कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. पुढे आहे बंक तपशील विभाग. येथे तुम्ही कोड किंवा कोड प्रविष्ट करू शकता आणि सॉफ्टवेअर आपोआप संबंधित बंकेचे नाव आणि शाखा शोधून दाखवेल. यानंतर तुम्ही खाते क्रमांक स्वतःहून भरू शकता. यानंतर आपल्याकडे कस्टम फील्ड्स विभाग आहे. हे तेच अतिरिक्त फील्ड्स आहेत जे तुम्ही कॉन्फिगरेशनमधून सक्षम केले असतील. आवश्यक असल्यास तुम्ही या कस्टम फील्ड्समध्ये विक्रेत्या संबंधित अतिरिक्त माहिती भरू शकता. त्याखाली संपर्क व्यक्ती विभाग आहे. जर विक्रेता संस्थेत एकापेक्षा जास्त संपर्क व्यक्ती असतील, जसे की खात्यांसाठी, विक्रीसाठी किंवा डिस्पॅचसाठी वेगवेगळे लोक, तर तुम्ही त्यांची नावे, पदनाम, फोन नंबर आणि ईमेल आयडी येथे भरू शकता. यामुळे भविष्यातील संदर्भासाठी संपूर्ण निर्देशिका तयार ठेवण्यास मदत होते. शेवटी अटॅचमेंट विभाग आहे. विक्रेत्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बंक स्टेटमेंट किंवा नोंदणी प्रमाणपत्र यांसारखी अधिकृत कागदपत्रे जोडायची असल्यास ती इथून जोडू शकता. सिलेक्ट फाईल बटणावर क्लिक करा. तुमच्या स्थानिक निर्देशिकेतून ब्राउज करा आणि अपलोड करायची फाईल निवडा. एकदा अटॅच केल्यावर ती विक्रेत्याच्या प्रोफाईलमध्ये जतन केली जाईल. माहिती भरल्यानंतर विक्रेत्याचे तपशील जतन करण्यासाठी सेव्ह बटणावर क्लिक करा. जतन करण्यापूर्वी भरलेली माहिती साफ करून पुन्हा सुरुवात करायची असेल तर क्लिअर बटणावर क्लिक करा. यामुळे फॉर्म रिसेट होईल आणि तुम्ही पुन्हा नव्याने माहिती भरायला सुरुवात करू शकता. विक्रेत्याचे तपशील भरून पूर्ण केल्यावर वरच्या मेनूमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त पर्याय उपलब्ध असतात. विक्रेत्याचा प्रोफाईल प्रिंट करायचा असल्यास
प्रिंट बटनावर क्लिक करा। यामुळे तुम्ही भरलेली सर्व माहिती संदर्भ किंवा दस्तऐवजीकरणासाठी हार्ड कॉपी स्वरूपात तयार करू शकता। विक्रेत्याचे तपशील हटवायचे असल्यास डिलीट बटनावर क्लिक करू शकता। तथापि, लक्षात घ्या की सॉफ्टवेअर तुम्हाला विक्रेता तेव्हाच हटवू देईल जेव्हा त्याच्याशी संबंधित कोणतेही व्यवहार नसतील। खरेदी, पेमेंट किंवा नोंदी अस्तित्वात असल्यास सिस्टम हटवण्यावर मर्यादा घालेल। विक्रेता तयार करण्याच्या विंडोमधून बाहेर पडून एक्झिट बटनावर क्लिक करा। आता इम्पोर्ट पर्यायाकडे येऊ। हा वेळ वाचवणारा फीचर आहे। प्रत्येक विक्रेता एक-एक करून तयार करण्याऐवजी अलाइन बुक्स तुम्हाला एक्सेल फाईल वापरून विक्रेता मास्टर्स मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करण्याची सुविधा देते। तुमच्याकडे आधीच विक्रेता डेटा एक्सेलमध्ये नसेल तर डाउनलोड फॉर्मॅट बटनावर क्लिक करा। यामुळे तुम्हाला एक तयार एक्सेल टेम्पलेट मिळेल ज्यात तुम्ही आवश्यक फील्ड्स भरू शकता। एकदा तुमची एक्सेल शीट तयार झाली की इम्पोर्ट बटनावर क्लिक करा, तुमची फाईल निवडा आणि ओके दाबा। सर्व विक्रेता तपशील त्वरित सिस्टीममध्ये अपलोड केले जातील। तुमच्याकडे आधीच कस्टम फॉर्मॅटमधील एक्सेल फाईल असल्यास अलाइन बुक्स तुम्हाला इम्पोर्ट करण्यापूर्वी एक्सेल कॉलम्सना सिस्टीम फील्ड्ससोबत मॅप करण्याची लवचिकता देखील देते। यामुळे तुमचा विद्यमान डेटा सुरळीतपणे एकत्रित होतो। सर्व आवश्यक नोंदी पूर्ण केल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि विक्रेता माहिती साठवा। आता समजा तुम्हाला नंतर कोणत्याही विक्रेत्याचा तपशील संपादित किंवा अपडेट करायचा आहे। फक्त यादीमधून विक्रेता निवडा आणि एडिट बटनावर क्लिक करा। यामुळे विक्रेता फॉर्म पुन्हा उघडेल जिथे तुम्ही बदल करू शकता आणि नंतर सेव्हवर क्लिक करून रेकॉर्ड अपडेट करू शकता। जर तुम्हाला एखाद्या विक्रेत्याचा रेकॉर्ड कायमचा काढून टाकायचा असेल तर त्या विक्रेत्यासाठी कोणतेही व्यवहार झालेले नाहीत याची खात्री करा। जर विक्रेता वापरात नसेल तर तुम्ही त्यांना सिस्टीममधून हटवू शकता। स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्ही कॉलम्स स्क्रोल किंवा स्लाइड केल्यास प्रत्येक विक्रेत्यासाठी काही उपयुक्त विजेट्स उपलब्ध असल्याचे तुम्हाला दिसेल। यामध्ये मागील 6 महिन्यांचे खरेदी आणि पेमेंट डेटा, विक्रेत्याकडून खरेदी केलेल्या वस्तू, खरेदी इतिहास, थकबाकी रक्कम, एजिंग रिपोर्ट्स यांचा समावेश आहे। तुम्ही ही सर्व माहिती विक्रेता स्क्रीन सोडता घेता त्वरित पाहू शकता। तुम्ही विक्रेत्याला सक्रिय किंवा निष्क्रिय सेट करू शकता, तुम्ही सध्या त्यांच्याशी व्यवहार करत आहात की नाही यावर अवलंबून। विक्रेता यादीत तुम्हाला विक्रेता कोड, फोन नंबर, ईमेल आयडी, अक्षांश आणि रेखांश यासारखी मुख्य माहिती मिळेल। हे समन्वय प्रविष्ट केले असल्यास विक्रेत्याचा पत्ता गुगल मॅप्सवर शोधण्यासाठी वापरले जातात। फक्त नकाशा चिन्हावर क्लिक करा, तुम्हाला एम्बेडेड नकाशा दृश्याचा वापर करून त्यांच्या प्रत्यक्ष ठिकाणी नेले जाईल। क्रमांक संपादित करण्यासाठी फील्डच्या शेजारील संपादन चिन्हावर क्लिक करा। तुम्हाला संपूर्ण विक्रेता यादी प्रिंट करायची असल्यास यादी दृश्याच्या वरच्या बाजूला प्रिंट बटनावर क्लिक करा। शेवटी, मोठ्या प्रमाणावर हटवण्यासाठी अलाइन बुक्स चेकबॉक्स वापरून अनेक विक्रेते निवडण्याची बल्क डिलीट बटनावर क्लिक करून ते सर्व एकाच वेळी हटवण्याची सुविधा। लक्षात ठेवा, ज्या विक्रेत्यांशी सक्रिय व्यवहार आहेत त्यांना हटवता येणार नाही। स्क्रीनच्या तळाशी विक्रेता मास्टर यादी व्यवस्थापित सानुकूलित करण्यासाठी काही उपयुक्त नियंत्रण पर्याय, सेटिंग्ज पर्याय उपलब्ध। याच्या अगदी खाली तुम्हाला 2 बटणे दिसतील, क्लिअर फिल्टर आणि शो फिल्टर। शो फिल्टरवर क्लिक केल्यास प्रत्येक कॉलमच्या वर फिल्टर बॉक्सेस दिसतील। यामुळे तुम्ही लगेचच शोध घेऊन विशिष्ट विक्रेता नोंदी पटकन शोधू शकता। उदाहरणार्थ, तुम्हाला फक्त काही विशिष्ट विक्रेता नोंदी पाहायच्या असतील तर प्रत्येक कॉलमवरील उपलब्ध फिल्टर्स वापरा। कधीही तुम्हाला हे फिल्टर्स लपवायचे असतील तर फक्त हाईड फिल्टर बटनावर क्लिक करा। विक्रेता मास्टर व्ह्यूमधील प्रत्येक कॉलममध्ये स्वतःचे फिल्टर फंक्शनॅलिटी आहे। उदाहरणार्थ, तुम्हाला फक्त 2 विशिष्ट विक्रेते पाहायचे असतील तर नावाच्या कॉलममधील ड्रॉपडाऊन वापरून फिल्टर लावा आणि फक्त ते 2च विक्रेते तुमच्या स्क्रीनवर दिसतील। सर्व सक्रिय फिल्टर्स काढून व्ह्यू रिसेट करण्यासाठी क्लिअर फिल्टर बटनावर क्लिक करा। यामुळे संपूर्ण विक्रेता यादी पुन्हा दिसेल। तुम्हाला प्रत्येक कॉलमच्या नावाजवळ एक बाणाचा चिन्हही दिसेल। हे अनुक्रमणिका किंवा सॉर्टिंगसाठी आहे। उदाहरणार्थ, जर तुम्ही नावाच्या कॉलममधील बाणावर क्लिक केले तर यादी वर्णानुक्रमाने सॉर्ट होईल। आता समजा तुम्ही एखाद्या विक्रेत्यामध्ये बदल केले किंवा एखादी नोंद हटवली पण यादीत तो बदल लगेच दिसत नाही। अशा वेळी
फक्त रिफ्रेश बटनावर क्लिक करा. यामुळे डेटा पुन्हा लोड होईल आणि सर्वात अलीकडील बदल दिसतील. खरेदी मॉड्यूलमधील पुढील पर्याय म्हणजे परचेस प्राइस लिस्ट. अलाइन बुक्समधील ही सुविधा तुम्हाला खरेदी किंमती आणि सवलत संरचना लवचिकतेने व्यवस्थापित करण्याची परवानगी देते. येथे 4 पर्याय दिले आहे जे तुम्हाला व्यवसायाच्या गरजेनुसार किंमत वर्गीकरण आणि नियंत्रण करण्यात मदत करतात. पहिला पर्याय प्राइस लिस्ट, जिथे तुम्ही वेगवेगळ्या किंमत श्रेणींसाठी वस्तुनिहाय खरेदी दर तयार करू शकता आणि देखरेख करू शकता. दुसरा पर्याय पार्टी प्राइस डिस्काउंट, जिथे तुम्ही विशिष्ट विक्रेते किंवा पक्षांसाठी सवलती निश्चित करू शकता. तिसरा पर्याय म्हणजे ब्रँडवाइज परचेस चार्जेस, ज्याद्वारे तुम्ही विशिष्ट ब्रँडच्या वस्तूंवर खास खरेदी शुल्क निश्चित करू शकता. आणि शेवटी आपल्याकडे पार्टी ब्रँडवाइज परचेस चार्जेस हा पर्याय आहे, जो दोन्हींचा संगम आहे. म्हणजेच तुम्ही विशिष्ट ब्रँडसाठी खास शुल्क लागू करू शकता, पण ते फक्त विशिष्ट पक्षाशी व्यवहार करताना. यामुळे तुमची किंमत संरचना अत्यंत लक्षित आणि कार्यक्षम होते. चला पहिल्या पर्यायापासून सुरुवात करूया, म्हणजे नवीन प्राइस लिस्ट तयार करणे. सुरुवात करण्यासाठी क्रिएट न्यू लिस्ट या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या प्राइस लिस्टसाठी एक नाव टाकायला सांगितले जाईल जे तुमच्या अंतर्गत रचनेशी किंवा विक्रेता श्रेणीशी संबंधित असावे. त्यानंतर ड्रॉपडाऊनमधून प्राइस कॅटेगरी निवडा आणि इफेक्टिव्ह फ्रॉम डेट निश्चित करा. ही ती तारीख आहे ज्या दिवसापासून प्राइस लिस्ट तुमच्या व्यवहारांमध्ये लागू होईल. यानंतर स्क्रीनवर वस्तूंची यादी दिसू लागेल. येथे तुम्ही आयटमाइज दर निश्चित करू शकता, जसे की डीलर रेट, होलसेल रेट आणि तुम्हाला द्यायची असलेली कोणतीही अतिरिक्त सवलत. आता तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल की डिस्काउंट फील्ड इथे कसे दिसत आहे. ते कारण आपण हे पूर्वी सिस्टम सेटअपमध्ये कॉन्फिगर केले आहे. चला ते पटकन पाहूया. परचेस सेटअपमध्ये आपण आयटम लेव्हलवर अतिरिक्त फील्ड्स सक्षम केले होते. उदाहरणार्थ, आपण अतिरिक्त फील्ड्स विभागात डिस्काउंट फील्ड जोडले. येथून तुम्ही फक्त फील्डचे नावच नाही, तर डिस्काउंट कसे मोजावे आणि वर्गीकृत करावे हेही सेट करू शकता. उदाहरणार्थ, ते टक्केवारीवर आधारित असावे की निश्चित रक्कम असावी हे ठरवू शकता. एकदा सेटिंग सेव्ह केले आणि डॉक्युमेंटवर रेट कॅटेगरी निवडा हा पर्याय सक्षम केला की अलाइन बुक्स खरेदी डॉक्युमेंट तयार करताना तुम्हाला रेट कॅटेगरी निवडण्यास सांगेल. यामुळे व्यवहार नोंदणी दरम्यान योग्य दर संरचना आपोआप लागू होते याची खात्री होते. पुन्हा आपल्या प्राइस लिस्टकडे येऊया. एकदा सर्व आवश्यक दर आणि सवलती भरून सेव्ह बटनावर क्लिक करा आणि तपशील जतन करा. कधीही तुम्हाला नव्याने सुरू करायचे असल्यास फक्त क्लिअर बटनावर क्लिक करा. सर्व माहिती हटवली जाईल. हार्ड कॉपी हवी. तुमच्या प्राइस लिस्टची प्रिंटेबल आवृत्तीसाठी प्रिंट बटन वापरा. एखादी यादी नको असल्यास ती कायमची हटवण्यासाठी डिलीट बटनावर क्लिक करा. प्राइस लिस्ट विंडोमधून बाहेर पडण्यासाठी एक्झिट बटन वापरा. आम्ही एक शो फिल्टर पर्यायही जोडला आहे. तुम्हाला तुमची यादी विशिष्ट आयटम्स, किंमत श्रेणी किंवा दरांवर आधारित फिल्टर करायची असल्यास हा पर्याय खूप उपयुक्त आहे. यामुळे तुम्ही शोधत असलेल्या नोंदी पटकन शोधू आणि व्यवस्थापित करू शकता. आता तुम्हाला एक्सेलमधून प्राइस कॅटेगरी इम्पोर्ट करायची असल्यास इम्पोर्ट ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. तुमच्याकडे आधीच एक्सेल फाईल असल्यास तुम्ही योग्य फॉर्मॅट आणि त्या कॉलम्स मॅप करून ती फाईल इम्पोर्ट करू शकता. तुमच्याकडे फाईल नसेल तर तुम्ही डाउनलोड फॉर्मॅट बटन वापरून एक्सेल टेम्पलेट डाउनलोड करू शकता. टेम्पलेटमध्ये डेटा भरा. पुन्हा अलाइन बुक्समध्ये या आणि इम्पोर्टवर क्लिक करा, म्हणजे तुमची संपूर्ण प्राइस लिस्ट एकाच वेळी इम्पोर्ट होईल. अलाइन बुक्स जवळजवळ प्रत्येक विभागात आयात करण्याची सुविधा देते. त्यामुळे तुम्ही तुमचा मोठ्या प्रमाणातील डेटा सहजपणे मॅन्युअल एंट्रीन करता आणू शकता. कोणतीही विद्यमान किंमत यादी संपादित करण्यासाठी संपादन बटनावर क्लिक करा. तुमचा डेटा अपडेट करा आणि सेव्ह करा. कोणतीही किंमत यादी कायमची काढून टाकण्यासाठी डिलीट बटनावर किंवा नोंदीच्या शेजारील लाल क्रॉस चिन्हावर क्लिक करा. प्रत्येक स्तंभात फिल्टर चिन्ह आहे, ज्यामुळे तुम्ही विशिष्ट नोंदी पटकन शोधू शकता. तुम्ही प्रत्येक स्तंभ शीर्षकाच्या शेजारील बाण चिन्हाचा वापर करून यादी सॉर्ट देखील करू शकता. आणि जर बदल केल्यानंतर तुमचा स्क्रीन अपडेट होत नसेल तर फक्त रिफ्रेश बटनावर क्लिक करा. यामुळे स्क्रीन पुन्हा लोड होईल आणि सर्व अलीकडील अपडेट्स दाखवेल. आता आपण पार्टी खरेदी सवलत दर पर्यायाकडे जाऊया. यामुळे पार्टीनुसार खरेदी सवलती तयार करू शकता. नवीन यादीसाठी क्रिएट न्यू पार्टी परचेस डिस्काउंट चार्जेस क्लिक करा.
तुम्हाला एक फॉर्म दिसेल जिथे तुम्ही तपशील भरू शकता. पुढे जाण्यापूर्वी कॉन्फिगरेशन सेटिंग्जमध्ये सवलतीसाठी फील्ड सक्षम असल्याची खात्री करा. हे करण्यासाठी कंपनी सेटअपमध्ये जा, नंतर खरेदी सेटअपमध्ये जा, बिलिंग सेटअपमध्ये जा. आयटम लेव्हल किंवा डॉक्युमेंट लेव्हल अंतर्गत तुम्हाला सवलती लागू करायच्या आहेत त्यानुसार पार्टीनुसार सवलत आणि शुल्क दोन्ही आयटम आणि डॉक्युमेंट लेव्हलवर लागू करता येतात, पण प्राइस लिस्ट्स आयटम लेव्हलवरच लागू करता येतात. या उदाहरणासाठी आपण डॉक्युमेंट लेव्हल सवलत फील्ड सक्षम करत आहोत. दुसऱ्या फील्डमध्ये आपण ते पार्टी सवलत म्हणून परिभाषित करतो, त्याची गणना पद्धत आणि दर सेट करतो आणि कॉन्फिगरेशन जतन करतो. आता आपण पुन्हा खरेदी मॉड्यूलमध्ये परत जाऊ. खरेदी प्राइस लिस्टमध्ये जा आणि नंतर पार्टी खरेदी सवलत दर निवडा. नवीन तयार करा या बटणावर क्लिक करा. ओळखीसाठी योग्य असे वर्णन प्रविष्ट करा आणि यादी लागू होण्याची प्रभावी तारीख निवडा. पार्ट्यांची यादी दिसेल. आता तुम्हाला दिसेल की पार्टी सवलत फील्ड सक्रिय झाले आहे. प्रत्येक पार्टीसाठी तुम्ही लागू करायची असलेली सवलत टक्केवारी प्रविष्ट करू शकता. सर्व काही झाल्यावर सेव्ह बटणावर क्लिक करा. इतर विभागांप्रमाणेच येथेही तुम्हाला क्लिअर, प्रिंट, डिलीट आणि एक्झिट ही बटणे उपलब्ध आहे. इम्पोर्ट फीचर देखील उपलब्ध आहे. जर तुम्हाला पार्टी सवलती हाताने प्रविष्ट करायच्या नसतील तर तुम्ही एक्सेल फाईल तयार करू शकता किंवा दिलेला टेम्पलेट डाउनलोड करू शकता. डेटा प्रविष्ट केल्यानंतर फक्त इम्पोर्ट बटण वापरून इम्पोर्ट करा. पार्टी खरेदी सवलत दर फील्ड तुमचा सवलतीचा डेटा दर्शवते. तुम्हाला बदल करायचे असल्यास एडिटवर क्लिक करू शकता किंवा कोणताही रेकॉर्ड काढून टाकण्यासाठी डिलीट वापरू शकता. जर तुम्हाला संपूर्ण यादी एक्सेलमध्ये एक्सपोर्ट करायची असेल तर फक्त वर उजव्या बाजूला असलेल्या एक्सेल आयकॉनवर क्लिक करा. यामुळे तुमचा सवलतीचा डेटा त्वरित एक्सेल शीटमध्ये डाउनलोड होईल, जे ऑफलाईन पुनरावलोकन किंवा बॅकअपसाठी तयार असेल. जर तुम्ही अनेक सवलत दर यादी तयार केल्या असतील आणि विशिष्ट यादी शोधण्यात अडचण येत असेल तर वरच्या बाजूला असलेल्या सर्च बारचा वापर करून तुम्ही ती नावाने पटकन शोधू शकता. बल्क डिलीट पर्याय तुम्हाला एकाच वेळी अनेक यादी काढून टाकण्याची सुविधा देतो. सध्या फक्त एक यादी उपलब्ध असल्यामुळे चेकबॉक्सेस दिसत नाहीत. एकदा तुम्ही अनेक यादी तयार केल्यात की प्रत्येक नोंदीच्या शेजारी चेकबॉक्सेस दिसू लागतील. फक्त इच्छित यादी निवडा. बल्क डिलीट बटणावर क्लिक करा म्हणजे एकाच वेळी काढून टाकता येतील. रिफ्रेश बटण उपलब्ध ज्यामुळे स्क्रीन पुन्हा लोड होईल, अलीकडील बदल दिसतील. शो फिल्टर, क्लिअर फिल्टर बटणांचा वापर करून फिल्टर लावू शकता. यामुळे तुमच्या निकषांनुसार नोंदी शोधणे अधिक सोपे होते. आता आपण पुढील पर्यायाकडे जाऊया. ब्रनुसार खरेदी शुल्क. आयटम प्राइस लिस्ट निश्चित केली आणि पार्टीनुसार सवलत दर तयार केले. या फीचरचा वापर करून विशिष्ट ब्रँड्ससाठी शुल्क किंवा सवलती निश्चित करू शकता. ब्रनुसार शुल्कांची यादी तयार करावी लागेल. खरेदी सेटअपमधील कंपनी सेटअपमध्ये हा पर्याय कॉन्फिगर केला आहे याची खात्री करा. कारण ब्रनुसार शुल्क फक्त आयटम स्तरावर लागू होते, त्यामुळे बिलिंग सेटअपमध्ये आयटम लेव्हलमध्ये जा. येथे कोणतेही अतिरिक्त फील्ड निवडा आणि ते ब्रनुसार म्हणून असाइन करा. उदाहरणार्थ, या प्रकरणात मी लेबल पार्टी डिस्काउंट असाइन करत आहे. पुढे गणनेची पद्धत ठरवा. पी टक्केवारीवर आधारित आहे की निश्चित रकमेवर आहे. तसेच योग्य पोस्टिंग लेजर निवडा जेणेकरून शुल्क किंवा सवलत कुठे पोस्ट करायची हे स्पष्ट होईल. जर तुम्हाला इनव्हॉइस तयार करताना मूल्य जोडायचे की वजा करायचे हे ठरवायचे असेल तर फ्लोटिंग पर्याय निवडा. अन्यथा तुमच्या गरजेनुसार जोडा किंवा वजा करा हे निवडा. एकदा हे पूर्ण झाल्यावर रेक बेस्ट फील्ड ब्रनुसार सेट करा आणि सेव्हवर क्लिक करा. स्क्रीन रिफ्रेश केल्यावर ब्रनुसार सवलतीचे फील्ड दिसेल. सिस्टीममध्ये फक्त एकच ब्रँड आहे, डिफॉल्ट ब्रँड, त्यामुळे तोच दिसेल. तुम्ही रिटेलर, होलसेलर किंवा डीलरसाठी ब्रनुसार विशिष्ट दर किंवा सवलती सेट करू शकता आणि दर यादी जतन करण्यासाठी सेव्हवर क्लिक करू शकता. आयटम रेट, पार्टी खरेदी सवलत ब्रनुसार आणि पार्टी जॉल्ट ब्रनुसार शुल्क एकसारखेच कार्य करतात. मुख्य फरक वर्गीकरणामध्ये आहे. येथील शेवटचा पर्याय म्हणजे पार्टी जॉल्ट ब्रनुसार शुल्क. यामुळे तुम्ही पार्टी आणि ब्रँड यांच्या संयोजनासाठी विशिष्ट खरेदी शुल्क किंवा सवलती निश्चित करू शकता.
नेहमीप्रमाणे हे कॉन्फिगर करण्यासाठी खरेदी सेटअपमध्ये, बिलिंग सेटअपमध्ये आयटम लेव्हल खाली सुरुवात करा. एक अतिरिक्त फील्ड निवडा आणि त्याला पार्टी ब्रँड सवलत असे काहीतरी नाव द्या. मग रेट बेसमध्ये पार्टी ब्रँडनुसार निवडा आणि तुमच्या सेटिंग्ज जतन करा. कॉन्फिगरेशननंतर मॉड्यूलमध्ये परत जा आणि नवीन पार्टी जॉल्ट ब्रँडनुसार सवलत यादी तयार करा. येथे तुम्हाला दोन्ही पार्टीची नावे आणि ब्रँडची नावे दिसतील. लागू होणारी तारीख निवडा आणि त्या विशिष्ट संयोजनासाठी सवलतीचा दर प्रविष्ट करा. संपल्यावर सेव्ह क्लिक करा. या प्रकारे अलाइन बुक्स तुम्हाला तुमच्या अनोख्या व्यवसाय संरचनेनुसार सवलती आणि शुल्कांची अनेक संरचित यादी तयार करण्याची सुविधा देते. आता आपण पुढील विभागाकडे जाऊया, खरेदी मागणी. ही सुविधा उत्पादन किंवा व्यापार व्यवसायांसाठी उपयुक्त आहे, जिथे कच्च्या मालाचा पुरवठा राखणे उत्पादनातील विलंब आणि ग्राहकांच्या ऑर्डर गमावण्यापासून टाळण्यासाठी अत्यावश्यक असते. खरेदी मागणी ही खरेदी विभागाला पाठवलेली औपचारिक विनंती असते, ज्यात तुम्हाला उत्पादन किंवा ऑपरेशन्स सुरू ठेवण्यासाठी काही साहित्याची आवश्यकता असल्याचे दर्शवले जाते. मागणी उचलण्यासाठी प्रथम विनंती करणारा निवडा. विनंती करणारे हे ते वापरकर्ते असतात जे प्रणालीमध्ये ही विनंती सुरू करतात. सॉफ्टवेअर आपोआप चालू तारीख निवडेल, तरीही गरज असल्यास तुम्ही ती बदलू शकता. प्रत्येक मागणीसाठी सॉफ्टवेअरद्वारे एक अद्वितीय व्हाउचर क्रमांक आपोआप तयार केला जाईल, जो ट्रॅकिंगसाठी वापरला जाईल. आता आपण इनव्हॉइसच्या आयटम विभागात उपलब्ध असलेल्या फास्ट बिलिंग पर्यायांचा अभ्यास करूया. इथे तुम्हाला 2 चिन्हे दिसतील, 3 बिंदू आणि 4 बिंदू. 3 बिंदूंचा पर्याय तुम्हाला एकाच वेळी अनेक आयटम निवडण्याची सुविधा देतो, तसेच फिल्टरचे पर्यायही उपलब्ध करतो. म्हणून जर तुम्हाला आयटम गट किंवा तुमच्या डेटामध्ये सेट केलेल्या कोणत्याही सानुकूल श्रेणीद्वारे आयटम यादी मर्यादित करायची असेल, तर तुम्ही ते इथे करू शकता. फिल्टर केल्यानंतर तुम्ही प्रत्येक आयटमसाठी प्रमाण प्रविष्ट करू शकता, आवश्यक आयटम निवडू शकता आणि ओके क्लिक करू शकता. सर्व निवडलेले आयटम आपोआप इनव्हॉइसमध्ये लोड केले जातील. 4 बिंदूंचे चिन्हही याचप्रमाणे कार्य करते, पण यात कोणतेही फिल्टर नसतात. तुम्ही फक्त यादीतून स्क्रोल करा, थेट प्रमाण प्रविष्ट करा आणि ओके क्लिक करून ते इनव्हॉइसमध्ये लोड करा. जर तुम्हाला यादी फिल्टर करण्याची गरज नसेल, तर हा एक जलद पर्याय आहे. पुढील पर्याय म्हणजे बारकोड एंट्री. येथे तुम्ही एकाच वेळी अनेक आयटम कोड, बारकोड, सिरियल नंबर किंवा बॅच नंबर आणि त्यांची प्रमाणे स्वल्पविरामाने वेगळे करून प्रविष्ट करू शकता. ओके क्लिक केल्यावर सिस्टीम आयटम आपोआप शोधून इनव्हॉइसमध्ये लोड करेल. हे बेस वर्कफ्लोसाठी उपयुक्त आहे. इनव्हॉइसमधून आयटम कॉपी पेस्ट करण्यासाठी कॉपी ग्रिड पर्याय वापरा. कॉपी आयकॉनवर क्लिक करून आयटम यादी जतन करा आणि नवीन इनव्हॉइसमध्ये पेस्ट करा. ऑर्डर पुन्हा देताना किंवा समान इनव्हॉइस तयार करताना यामुळे वेळ वाचतो. सेटिंग्ज आयकॉनद्वारे तुम्ही तुमच्या आयटम टेबलचे स्वरूप सानुकूल करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही कॉलम जोडले किंवा काढले किंवा त्यांची मांडणी बदलली असेल, तर पुढच्या वेळी ते पुन्हा करण्याची गरज नाही. फक्त सेव्ह ग्रिड कॉन्फिगरेशनवर क्लिक करा आणि त्या बदलांची नोंद ठेवली जाईल. तुम्ही हे लेआउट डिफॉल्ट म्हणून सेट करू शकता, त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन इनव्हॉइस तयार करताना ते पसंतीच्या आयटम टेबल फॉर्मॅटसह उघडेल. तुम्हाला टेबलमधून विशिष्ट कॉलम जोडायचे किंवा काढायचे, कॉलम चूझर वापरा. एक विंडो उघडेल जिथे तुम्ही कॉलम्स आयटम टेबलमध्ये किंवा बाहेर ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही रिटर्न आयटम कॉलम ड्रॅग केल्यास तो टेबलमध्ये दिसेल. जर तुम्हाला तो काढायचा असेल, तर फक्त तो पुन्हा बाहेर ड्रॅग करा आणि तो अदृश्य होईल. हाताने आणखी ओळी जोडायच्या असतील, तर फक्त ॲड आयकॉनवर क्लिक करा आणि आयटम यादीत एक नवीन रिकामी ओळ टाकली जाईल. इनव्हॉइसमधून कोणताही आयटम काढायचा असेल, ती ओळ निवडा, रिमूव्ह क्लिक करा. सिस्टम हटवण्याची पुष्टी करेल. मंजुरी दिल्यावर तो आयटम यादीतून काढला जाईल. सर्च आयटमसाठी तपशील पटकन तपासण्यास मदत करतो. आयटम निवडा, एक पॉपअप त्याचा गट, युनिट, शेवटचे विक्री व खरेदी दर, एकूण इन आउट प्रमाण, सध्याचा स्टॉक बॅलन्स दाखवेल. हे बिलिंग करताना माहिती पडताळण्यासाठी उपयुक्त आहे. तुमच्या सेटअपनुसार तुम्ही आयटममध्ये विशिष्ट तपशील जोडण्यासाठी ॲट्रिब्यूट पर्याय देखील वापरू शकता. उदाहरणार्थ, गारमेंट व्यवसायात तुम्ही विशिष्ट साईज किंवा रंग निवडू शकता. आयटम निवडल्यानंतर ॲट्रिब्यूटवर क्लिक करा.
साईज किंवा रंगासारखी किंमत टाका आणि ओके वर क्लिक करा. हे सर्व तपशील इनव्हॉइसमध्ये आयटमसोबत जतन केले जातील. शेजारील विजेट आयकॉन तुम्हाला स्क्रीन सोडताना डेटा आयटमशी संबंधित अहवाल पाहण्याची सुविधा देते. तुम्ही त्या आयटमसाठीच्या शेवटच्या 6 व्यवहारांची, निवडलेल्या पार्टीसोबतच्या शेवटच्या 6 व्यवहारांची, प्रलंबित विक्री किंवा खरेदी ऑर्डर्स आणि वेअरहाऊस स्टॉक तपशील पटकन पाहू शकता. यामुळे तुम्हाला इनव्हॉइस विंडोमध्येच संबंधित माहिती पटकन मिळते. जर तुम्ही आयटम टेबलच्या उजव्या बाजूला स्क्रोल केले तर तुम्हाला अतिरिक्त फील्ड्स दिसतील. आयटमची रक्कम, नेट रेट, टिप्पणी आणि प्रत्येक आयटमसाठी लेजर कोड. सर्व आयटम तपशील भरल्यानंतर आयटम टेबलच्या खाली 2 छोटे आयकॉन्स असतात. एक म्हणजे ॲड आयकॉन आणि दुसरा म्हणजे झूम आयकॉन. हा ॲड आयकॉन आयटम टेबमधील आयकॉनसारखाच काम करतो, ज्यामुळे तुम्ही अजून आयटम्स घालण्यासाठी नवीन ओळी मॅन्युअली घालू शकता. आता झूम आयकॉन विशेषतः तेव्हा उपयुक्त ठरतो जेव्हा तुम्ही एका डॉक्युमेंटमध्ये 50 किंवा 60 आयटम्ससारखे खूप आयटम्स एंटर केले असतात. ओळीनुसार स्क्रोल करण्याऐवजी तुम्ही झूम आयकॉनवर क्लिक करून फुल स्क्रीन व्ह्यू उघडू शकता आणि सर्व लोड केलेले आयटम्स एकाच ठिकाणी पाहू शकता. हे इनव्हॉइस सेव्ह किंवा प्रिंट करण्यापूर्वी सर्व तपशील क्रॉस व्हेरिफाय करण्यात मदत करते. तिथे एक रिमार्क आयकॉन देखील आहे. त्यावर क्लिक केल्यावर सॉफ्टवेअर इनव्हॉइससाठी डिफॉल्ट रिमार्क आपोआप निवडेल. तथापि, जर तुम्हाला ते कस्टमाइज करायचे असेल किंवा या विशिष्ट डॉक्युमेंटसाठी बदलायचे असेल तर तुम्ही ते तुमच्या गरजेनुसार मॅन्युअली बदलू शकता. त्याच्या अगदी खाली तुम्हाला परचेस कस्टम फील्ड्स दिसतील. अतिरिक्त फील्ड्स आपण पूर्वी कॉन्फिगरेशन सेटिंग्जमधून सक्षम केले होते. फील्ड्स डॉक्युमेंट स्क्रीनवर दिसतात. व्यवहार एंटर करताना मूल्यांसह भरता येतात. पुढील पर्याय अटॅचमेंट विभाग. संबंधित डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असल्यास उदा. पुरवठादाराच्या कोडची स्कॅन प्रत किंवा रिक्विजिशन रिक्वेस्टचा PDF सिलेक्ट फाईल बटणावर क्लिक करा. फाईल निवडून ओपन केली की ती या इनव्हॉइसला जोडली जाईल व भविष्यातील संदर्भासाठी सिस्टीममध्ये संग्रहित होईल. सर्व माहिती भरल्यानंतर डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी सेव्ह बटणावर क्लिक करा. इनव्हॉइस प्रिंट करायचा असेल तर प्रिंट बटणावर क्लिक करा. त्याच्या शेजारील ड्रॉपडाऊनवर क्लिक केल्यास तुम्हाला 3 पर्याय रिव्ह्यू, एक्सपोर्ट आणि कॉन्फिगरेशन. रिव्ह्यूद्वारे तुम्ही अलाइन बुक्सने दिलेल्या अनेक पूर्वनियोजित फॉर्मॅट्समधून निवड करू शकता. एकदा निवड केल्यावर तुम्ही किती प्रती हव्यात सांगू शकता. प्रिंट करण्यापूर्वी डॉक्युमेंट कसे दिसेल पाहण्यासाठी प्रिव्ह्यूवर क्लिक करू शकता. जर तुम्हाला इनव्हॉइस PDF स्वरूपात पाठवायचा असेल तर एक्सपोर्ट पर्यायावर क्लिक करा. यामुळे डॉक्युमेंटचा PDF व्हर्जन तयार होईल आणि डाउनलोड केला जाईल. कॉन्फिगरेशनमध्ये तुम्ही प्रिंटिंग सेटिंग्ज जसे की हेडर आणि फुटरवरील टिप्पण्या, अटी व शर्ती, बंक तपशील आणि अगदी पेमेंट लिंक घालू शकता. अलाइन बुक्स अनेक पेमेंट गेटवेच्या इंटिग्रेशनला सपोर्ट करते. जर तुम्ही एखादा पेमेंट गेटवे कॉन्फिगर केला असेल तर पेमेंट लिंक इनव्हॉइसमध्ये समाविष्ट केली जाऊ शकते, ज्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करणे सोपे होते. तुम्ही तुमचा डिफॉल्ट इनव्हॉइस फॉर्मॅट आणि प्रिंट करण्यासाठी प्रतींची संख्या देखील सेट करू शकता. याशिवाय तुम्ही इनव्हॉइसवर लागू होणारी डिजिटल स्वाक्षरी देखील कॉन्फिगर करू शकता, जी डिजिटल स्वाक्षरी असलेली कागदपत्रे आवश्यक असलेल्या व्यवसायांसाठी उपयुक्त आहे. क्लिअर बटन सध्याची स्क्रीन रिसेट करण्यासाठी वापरले जाते. जर तुम्हाला चालू असलेला इनव्हॉइस रद्द करून नवीन सुरुवात करायची असेल तर क्लिअरवर क्लिक करा आणि सर्व फील्ड्स रिकामे होतील. मेल टॅबमधून तुम्ही इनव्हॉइस लिंक थेट विक्रेत्याला ईमेल करू शकता. जर तुम्ही SMS सेवा इंटिग्रेट केल्या असतील तर तुम्ही इनव्हॉइस नोटिफिकेशन्स मजकूर संदेशाद्वारे देखील पाठवू शकता. शेवटी शेड्यूल बटन आवर्ती इनव्हॉइस किंवा निश्चित खरेदी नोंदींसाठी उपयुक्त आहे. जर काही दस्तऐवज नियमितपणे तयार करायचे असतील, जसे की मासिक खर्च किंवा कच्च्या मालासाठी खरेदी विनंत्या, तर तुम्ही ते येथे शेड्यूल करू शकता. शेड्यूल केल्यावर हे दस्तऐवज तुम्ही सेट केलेल्या वारंवारतेनुसार दैनंदिन, साप्ताहिक, मासिक किंवा सानुकूल अंतराने पोस्ट रिक्वायरमेंट मॉड्यूलमध्ये आपोआप दिसतील. ही सुविधा पुनरावृत्ती कामांचे स्वयंचलन करण्यात वेळ वाचवण्यात मदत करते. जर तुमच्याकडे तयार फॉर्मॅट नसेल तर तुम्ही सॉफ्टवेअरमधून थेट टेम्पलेट डाउनलोड करू शकता, संबंधित माहिती भरू शकता आणि या पर्यायाचा वापर करून पुन्हा अपलोड करू शकता. जर तुमच्याकडे आधीच तुमच्या स्वतःचा एक्सेल फाईलमध्ये डेटा असेल तर तुम्ही कस्टम मॅपिंग फॉर्मॅट तयार करू शकता, ज्यामुळे तुमच्या फाईलमधील कॉलम्स सॉफ्टवेअरच्या फील्ड्सशी जुळवता येतील आणि अनेक खरेदी विनंत्या थेट अलाइन बुक्समध्ये इम्पोर्ट करता येतील.
स्क्रीनच्या वरच्या बाजूला तुमचे दस्तऐवज व्यवस्थापित करण्यासाठी अनेक महत्त्वाचे टॅब्स आणि पर्याय दिलेले आहे। पहिला म्हणजे ओपन टॅब आहे। हा टॅब तुम्ही पूर्वी तयार केलेली खरेदी विनंती पाहण्यासाठी किंवा संपादित करण्यासाठी वापरला जातो। ओके बटनावर क्लिक करा, एक पुष्टीकरण पॉपअप दिसेल। होय वर क्लिक करा, विशिष्ट दिनांक श्रेणीसह फिल्टर सेट करू शकता, ज्यामुळे अरुंद करता येईल। फिल्टरशी जुळणाऱ्या सर्व खरेदी विनंत्या येथे दाखवल्या जातील। यानंतर तुम्ही कोणतीही नोंद संपादित करण्यासाठी एडिटवर क्लिक करू शकता। जर तुम्हाला निवडलेल्या दस्तऐवजांपैकी एक किंवा अधिक प्रिंट करायचे असतील तर त्यांच्या शेजारील चेकबॉक्सवर टिचकी मारा आणि प्रिंट सिलेक्टेड डॉक्युमेंट बटनावर क्लिक करा। यामुळे फक्त निवडलेले दस्तऐवजच प्रिंट होतील। जेव्हा तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात नोंदी असतील पण तुम्हाला काही विशिष्टांवरच कारवाई करायची असेल तेव्हा हे उपयुक्त ठरते। दस्तऐवज हटवण्यासाठी चेकबॉक्सेस वापरून एकापेक्षा जास्त इनव्हॉइस निवडा आणि बल्क डिलीट बटनावर क्लिक करा। यामुळे निवडलेल्या खरेदी विनंत्या सॉफ्टवेअरमधून कायमस्वरूपी हटवल्या जातात। तुम्ही इथून थेट ईमेल, SMS किंवा व्हॉट्सॲप संदेशही पाठवू शकता। ही सुविधा सामान्यतः विक्री विभागात वापरली जाते, उदाहरणार्थ ग्राहकाला पेमेंट लिंक किंवा इनव्हॉइस पाठवण्यासाठी, परंतु गरज असल्यास विक्रेत्याशी संवाद साधण्यासाठीही हीच सुविधा येथे लागू होते। सध्याची विंडो बंद करण्यासाठी फक्त एक्झिट टॅब वापरा। इथे डिलीट बटनही आहे, ज्याद्वारे तुम्ही दस्तऐवज कायमस्वरूपी हटवू शकता। जर तुम्हाला इनव्हॉइस कॉपी करायची असेल, कदाचित तशीच नोंद तयार करताना वेळ वाचवण्यासाठी, तर कॉपी बटन वापरा। हे निवडलेल्या इनव्हॉइसची प्रत तयार करते, जी तुम्ही नवीन म्हणून जतन करण्यापूर्वी बदलू शकता। कधी-कधी तुम्हाला दस्तऐवज कायमस्वरूपी हटवायचा नसतो, फक्त तो रद्द करायचा असतो। तुम्ही कॅन्सल पर्याय वापरू शकता, यामुळे इनव्हॉइस रद्द होईल, नोंदी आणि ट्रॅकिंगसाठी ठेवली जाईल। नंतर दस्तऐवज आणायचा रिस्टोअर टॅब वापरून रद्द दस्तऐवज पुनर्संचयित करा। प्रत्येक इनव्हॉइस स्क्रीनवर एक कॅल्क्युलेटर आयकॉन उपलब्ध आहे। जर तुम्हाला पटकन गणिते करायची असतील, जसे की कराचा टक्केवारी, वस्तूंची किंमत किंवा एकूण रक्कम, तर तुम्ही ही अंगभूत कॅल्क्युलेटर वापरू शकता। स्क्रीन सोडण्याची गरज नाही। प्रत्येक इनव्हॉइस किंवा दस्तऐवजाच्या स्क्रीनवर एक कॉन्फिगरेशन बटन उपलब्ध आहे। तुम्ही त्या विशिष्ट दस्तऐवज प्रकारासाठी सेटिंग्ज सानुकूलित करू शकता। उदाहरणार्थ, तुम्ही ही खरेदी मागणी मूळ दस्तऐवजाशी जसे विक्री आदेशाशी लिंक करू शकता। अशा वेळी विक्री आदेशातील सर्व माहिती आपोआप खरेदी मागणीत प्रवाहित होईल। हे तेव्हा उपयुक्त ठरते जेव्हा तुमची खरेदी थेट येणाऱ्या विक्री आदेशावर अवलंबून असते। याशिवाय अद्वितीय संदर्भ क्रमांकांची पडताळणी करण्याचा पर्यायही आहे, जो तुम्ही पार्टीनुसार, शाखेनुसार किंवा एकूणच करू शकता। म्हणजे दस्तऐवजाची अद्वितीयता कशी राखायची हे तुमच्यावर अवलंबून आहे। आयटमाधारित दृश्य सेटिंग्ज तुम्हाला आयटम निवड विंडो कशी वागेल हे कॉन्फिगर करण्याची सुविधा देतात। तुम्ही सर्व आयटम्स दाखवायचे आहेत का, आयटम्स उपलब्ध शिल्लकसह दाखवायचे आहेत का, किंवा फक्त ज्या आयटम्सकडे स्टॉक शिल्लक आहे तेच दाखवायचे आहेत का, तुमची पसंती निवडा, सेव्ह क्लिक करा। शेवटी सामान्य कॉन्फिगरेशन विभागात व्हाउचर क्रमांक सेटिंग्ज समाविष्ट आहे। तुम्ही ठरवू शकता की व्हाउचर क्रमांक सॉफ्टवेअरने आपोआप तयार करायचे आहेत की तुम्हाला ते स्वतःहून टाकायचे आहे। जर तुम्ही ऑटो निवडले तर अलाइन बुक्स पुढील उपलब्ध क्रमांक आपोआप देईल। जर तुम्हाला मॅन्युअल आवडत असेल तर तुम्ही तुमच्या अंतर्गत दस्तऐवजीकरण प्रक्रियेनुसार स्वतःचा व्हाउचर क्रमांक टाकू शकता। आपण इनिशियलाइज सीरीज पासून सुरुवात करतो। ही पर्याय तुम्हाला तुमचे व्हाउचर क्रमांक कालांतराने कसे रिसेट होतील हे नियंत्रित करण्याची सुविधा देते। तुमच्या व्यवसायाच्या पसंतीनुसार तुम्ही सीरीज मासिक, वार्षिक किंवा दररोज पुन्हा सुरू व्हावी का हे निवडू शकता। हे विशेषतः त्या संस्थांसाठी उपयुक्त आहे ज्या प्रत्येक महिना किंवा वर्षासाठी व्हाउचर क्रमांकांची स्वच्छ मालिका हवी असते। नोंद ठेवणे सोपे होईल। हे तुमच्या गरजेनुसार कॉन्फिगर करू शकता। पुढील पर्याय प्रिफिक्स आहे। जर तुम्हाला प्रत्येक व्हाउचर क्रमांकासोबत प्रिफिक्स जोडायचा असेल, जसे की खरेदी मागणीसाठी PR, ते येथे कॉन्फिगर करू शकता। प्रिफिक्समुळे तुम्ही फक्त व्हाउचर क्रमांक पाहून दस्तऐवजाचा प्रकार पटकन ओळखू शकता। तुम्ही हा प्रिफिक्स मॅन्युअली कॉन्फिगर करायचा की सिस्टीमने आपोआप तयार करावा हे निवडू शकता। जर तुम्ही ऑटो पर्याय निवडला तर एक अतिरिक्त विभाग दिसेल जिथे तुम्ही प्रिफिक्स कसा तयार करायचा हे ठरवू शकता। दस्तऐवज श्रेणीवर, स्थानावर किंवा दोन्हींच्या संयोजनावर आधारित दस्तऐवज श्रेणी मॅपिंगद्वारे। यानंतर आपल्याकडे सेपरेटर आहे।
यामुळे तुम्ही प्रिफिक्स आणि व्हाउचर क्रमांकाच्या मध्ये काय दिसावे हे ठरवू शकता. तुम्ही हायफन, स्पेस, स्लॅश किंवा अगदी कोणताही सेपरेटर वापरण्याचा पर्याय निवडू शकता. फक्त तुमच्या कंपनीच्या फॉर्मॅटला जे सर्वात योग्य बसेल ते निवडा. आता आपण नंबरिंग डिजिट या पर्यायाकडे येतो. येथे तुम्हाला व्हाउचर क्रमांकात किती अंक असावेत हे नमूद करावे लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही 3 अंक नमूद केले तर तुमचा व्हाउचर क्रमांक 001-002 अशा प्रकारे दिसेल. 999 पर्यंत. तुम्ही 2 ते 6 अंकांपर्यंत कोणतीही किंमत निवडू शकता. तुम्ही किती व्हाउचर तयार करणार आहात यावर आधारित. पुढे आपल्याकडे नोटिफिकेशन कॉन्फिगरेशन विभाग आहे. कृपया लक्षात घ्या, ही नोटिफिकेशन कॉन्फिगरेशन खरेदी मागणीसाठी आहे. येथे केलेल्या सेटिंग्स फक्त त्या दस्तऐवज प्रकारावर लागू होतील. सर्वप्रथम ईमेल कॉन्फिगरेशन आहे. जर तुम्ही तुमचे ईमेल खाते अलाइन बुक्समध्ये एकत्रित केले तर सॉफ्टवेअर आपोआप खरेदी मागण्या थेट ईमेलद्वारे पाठवू शकते. तुम्ही विषय ओळ सानुकूलित करू शकता आणि तुमचा संदेशाचा मजकूर देखील टाईप करू शकता. ईमेलसोबतच अलाइन बुक्समध्ये SMS कॉन्फिगरेशनचीही सुविधा आहे. त्यामुळे तुम्ही विक्रेत्यांना किंवा अंतर्गत टीम्सना मजकूर संदेशाद्वारे सूचना देऊ शकता. आणि फक्त SMS नव्हे तर व्हॉट्सॲप कॉन्फिगरेशनचीही सुविधा उपलब्ध आहे. तुमच्या व्यवसायाला अपडेट्स व्हॉट्सॲपवरून पाठवणे अधिक सोयीचे वाटत असेल तर ही एक उपयुक्त एकत्रीकरण सुविधा आहे. संदेशासोबत दस्तऐवजाची प्रिंट जोडण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त चेकबॉक्सवर क्लिक करायचे आहे आणि प्रणाली आपोआप मागणीचा PDF तुमच्या संदेशासोबत जोडेल. तुम्ही सर्व निवडी केल्यानंतर फक्त सेव्ह बटणावर क्लिक करा आणि कॉन्फिगरेशनची पुष्टी करा. सेटअपचा शेवटचा भाग म्हणजे मंजुरी प्रक्रिया. अनेक संस्थांमध्ये खरेदी मागणी पुढे खरेदी विभागाकडे जाण्यापूर्वी तिचे पुनरावलोकन आणि मंजुरी आवश्यक असते. अलाइन बुक्स तुम्हाला हा वर्कफ्लो स्वयंचलित करण्याची सुविधा देते. तुम्ही 1 स्तर, 2 स्तर किंवा सानुकूल वर्कफ्लो प्रमाणे मंजुरी सेट करू शकता. जर तुम्ही स्तर निवडला, काही मापदंड परिभाषित करण्यास सांगितले जाईल. उदाहरणार्थ, स्वयंचलित मंजुरी रक्कम मर्यादा किती. जर मागणीची रक्कम या मर्यादेपेक्षा कमी असेल, ती आपोआप मंजूर केली जाईल. तुम्ही विशिष्ट वापरकर्त्यालाही नियुक्त करू शकता जो मागणी मंजूर करण्यास जबाबदार असेल. जर तो वापरकर्ता अनुपलब्ध असेल तर तुम्ही पर्यायी वापरकर्ता नियुक्त करू शकता जो पहिल्या स्तरावर बॅकअप मंजूरकर्ता म्हणून काम करेल. सर्व भूमिका आणि नियम सेट झाल्यावर फक्त सेव्ह बटणावर क्लिक करा आणि असं तुम्ही अलाइन बुक्समध्ये खरेदी मागणीसाठी सेटअप पूर्ण केले आहे. आता तुम्ही व्हाउचर क्रमांक, अधिसूचना प्रणाली आणि मंजुरी श्रेणी कशी कॉन्फिगर करायची हे शिकलात, ज्यामुळे तुमच्या खरेदी वर्कफ्लोला पूर्णपणे स्वयंचलित आणि सुव्यवस्थित रचना मिळते. खरेदी आदेश विभागात आपण GST प्रकार निवडण्यापासून सुरुवात करतो. अलाइन बुक्स विविध व्यवहार परिस्थितींशी जुळणारे अनेक इनव्हॉइस प्रकार प्रदान करते. उदाहरणार्थ, भारतात सामान्य परिस्थितीत माल खरेदी करत असाल तर तुम्ही टॅक्स इनव्हॉइस निवडाल. शाखा हस्तांतरण असेल, म्हणजेच दिल्ली शाखेतून मुंबई शाखेत माल हलवत असाल तर तुम्ही ब्रांच ट्रान्सफर पर्याय निवडाल. जर इनव्हॉइस सूट, रिटर्न, रिव्हर्स चार्ज किंवा आयात असेल तर योग्य कर उपचार सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही संबंधित प्रकार निवडू शकता. यानंतर तुम्ही विक्रेत्याचे नाव निवडता. जर विक्रेत्याचा ईमेल ID विक्रेता मास्टरमध्ये जतन केलेला असेल तर सॉफ्टवेअर तो आपोआप या फॉर्ममध्ये आणेल. या प्रकरणात कारण ईमेल मास्टरमध्ये जतन केलेला नव्हता त्यामुळे तो आपोआप भरला गेला नाही. तुमच्याकडे चलन निवडण्यासाठी ड्रॉपडाऊन देखील आहे. जर तुम्ही परदेशी विक्रेत्यांशी व्यवहार करत असाल तर अलाइन बुक्स मल्टीकरन्सी व्यवहारांना समर्थन देते. फक्त चलन निवडा आणि लागू असलेला रूपांतरण दर नमूद करा. यामुळे तुमच्या मूळ चलनात अचूक गणना करता येतात. सॉफ्टवेअर आपोआप वितरण तारीख सध्याची तारीख म्हणून निवडते, पण तुम्ही ती आवश्यक असल्यास भविष्यातील कोणत्याही तारखेसाठी बदलू शकता. त्याचप्रमाणे ऑर्डरची तारीख आणि ऑर्डर क्रमांक सुद्धा सॉफ्टवेअर तुमच्या व्हाउचर क्रमांक सेटिंग्जनुसार आपोआप निवडेल. खरेदीशी संबंधित कोणताही संदर्भ क्रमांक असल्यास नमूद करू शकता. व्यवहारात सहभागी एजंटचे नाव आवश्यक असल्यास निवडा. यानंतर येते किंमत श्रेणी, जी तुम्ही पूर्वी प्राइस लिस्ट फीचर वापरून तयार केली होती. फक्त येथे किंमत श्रेणी निवडा आणि त्या यादीवर आधारित संबंधित दर सिस्टीम आपोआप वस्तूंकरिता आणेल. कर कसे हाताळायचे ते निवडा, समाविष्ट किंवा वगळून, तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार. बिलिंग पत्ता विक्रेत्याच्या तपशीलांमधून घेतला जाईल, पण आवश्यक असल्यास तुम्ही तो संपादित करू शकता. तुम्ही येथे शिपिंग कंपनीचे तपशील देखील प्रविष्ट करू शकता.
जर शिपिंग कंपनी आधीच जोडलेली नसेल तर ॲड बटनावर क्लिक करा आणि पत्ता प्रविष्ट करा. आता जर तुम्ही आधीच खरेदी मागणी तयार केली असेल तर पुल फ्रॉम रिक्विजिशन वर क्लिक करून तुम्ही थेट वस्तू आणू शकता. निवडलेल्या विक्रेत्यानुसार सर्व संबंधित मागण्या दिसतील. फक्त वस्तू निवडा, ओके क्लिक करा. त्या तुमच्या ऑर्डरमध्ये आपोआप लोड होतील. जसे पाहिले, फास्ट बिलिंग पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही अनेक वस्तू पटकन जोडू शकता, बारकोडने लोड करू शकता, इतर इनव्हॉइसमधून आयटम कॉपी करू शकता. सेटिंग्ज बटनाचा वापर करून तुम्ही आयटम टेबल तुमच्या पसंतीनुसार कॉन्फिगर करू शकता, कॉलम्स जोडू किंवा काढू शकता, त्यांची मांडणी बदलू शकता आणि ही दृश्य भविष्यातील वापरासाठी जतन करू शकता. अधिक आयटम स्तरावरील तपशील जसे की प्रमाण, दर, सवलती, करपात्र मूल्य, कराची रक्कम आणि वाहतूक शुल्क प्रविष्ट करण्यासाठी उजवीकडे स्क्रोल करा. तुमच्या कॉन्फिगरेशनमध्ये सक्षम असल्यास प्रणाली आपोआप राउंडिंग ऑफलाही समर्थन देते. तुम्हाला काही टिप्पणी जोडायच्या असल्यास टिप्पणी चिन्हावर क्लिक करा. तुम्ही ती व्यवहारानुसार संपादित करू शकता. आवश्यक असल्यास कोटेशन किंवा पूरक फाईलसारखी कागदपत्रे संलग्न करा. जर तुम्ही विक्रेत्याला आगाऊ पैसे दिले असतील तर ती रक्कम येथे प्रविष्ट करा आणि ती कोणत्या खातेपुस्तकाखाली नोंदवायची आहे ते निवडा, जसे की रोख, बंक किंवा इतर खाते. लॉजिस्टिक तपशील विभागात तुम्ही शिपिंग पद्धत, ट्रॅकिंग नंबर नमूद करू शकता. ओव्हरहेड खर्चामध्ये तुम्ही वाहतूक, विमा, पॅकेजिंग किंवा हाताळणी शुल्क नोंदवू शकता. हे सर्व खर्च आयटमच्या किमतीत आपोआप जोडले जातील, ज्यामुळे तुम्हाला अधिक अचूक लेड कॉस्ट मिळेल. सर्व तपशील भरल्यानंतर खरेदी आदेश अंतिम करण्यासाठी फक्त सेव्हवर क्लिक करा. प्रिंट करण्यासाठी प्रिंट बटनावर क्लिक करा. तुम्ही इनव्हॉइसचे प्रिव्ह्यू पाहू शकता, अनेक पूर्वसंरचित टेम्पलेट्समधून निवड करू शकता, दस्तऐवज PDF म्हणून निर्यात करू शकता आणि हेडर, फूटर किंवा अटी व शर्तींमध्ये काय दिसावे हे कॉन्फिगर करू शकता. तुमचा पेमेंट गेटवे एकत्रित केला असेल तर तुम्ही पेमेंट लिंक देखील समाविष्ट करू शकता. तुम्ही दस्तऐवज थेट विक्रेत्याला ईमेलने पाठवू शकता किंवा जर तोच दस्तऐवज नियमितपणे तयार करायचा असेल तर ऑटोशेड्यूल देखील सेट करू शकता. इम्पोर्ट पर्यायाद्वारे तुम्ही एक्सेलचा वापर करून एकाच वेळी अनेक खरेदी आदेश मोठ्या प्रमाणात आणू शकता. फक्त टेम्पलेट डाउनलोड करा किंवा तुमच्या विद्यमान एक्सेल फाईलमधील फील्ड्स सिस्टीमच्या फील्ड्सशी जुळवा आणि यासह आपण अलाइन बुक्सच्या खरेदी मॉड्यूलमधील खरेदी आदेश फीचर पूर्ण करतो. आता आपण खरेदी मॉड्यूलमधील पुढील विभागाकडे जाऊया, म्हणजेच गुड्स रिसिप्ट नोट, ज्याला असेही म्हणतात. हा दस्तऐवज पुरवठादाराकडून मागवलेली वस्तू मिळाल्याची पुष्टी करण्यासाठी वापरला जातो. तो केवळ वस्तू मिळाल्याची कबुली देत नाही, तो हे देखील निश्चित करतो की मालकी हक्क अधिकृतपणे विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे हस्तांतरित झाला आहे. सुरुवात करण्यासाठी प्रकार निवडा, विक्रेता निवडा आणि जर विक्रेत्याचा ईमेल ID मास्टरमध्ये सेव्ह केलेला असेल तर तो येथे आपोआप दिसेल. चलन निवडा आणि त्यानंतर योग्य किंमत श्रेणी निवडा. यानंतर आवश्यकतेनुसार हेडर तपशील भरा. आता विद्यमान खरेदी आदेशातून थेट आयटम्स लोड करण्यासाठी फक्त पुल फ्रॉम ऑर्डर बटनावर क्लिक करा. सिस्टम सर्व संबंधित आदेश दाखवेल. फक्त इच्छित आयटम्स निवडा आणि ओके क्लिक करा. निवडलेले आयटम तपशील आपोआप तुमच्यामध्ये जोडले जातील. आवश्यक असल्यास तुम्ही टीप जोडू शकता आणि अटॅचमेंट पर्यायावर क्लिक करून कोणतेही पूरक दस्तऐवज संलग्न करू शकता. तुम्ही डिलिव्हरीशी संबंधित लॉजिस्टिक तपशील देखील प्रविष्ट करू शकता, जसे की शिपिंग पद्धत, ट्रॅकिंग माहिती आणि इतर गोष्टी. जर कोणतेही ओव्हरहेड खर्च जसे की वाहतूक, पॅकेजिंग किंवा हाताळणी असतील तर ते तुम्ही येथे प्रविष्ट करू शकता. हे खर्च थेट आयटमच्या किमतीवर परिणाम करतील. सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर अंतिम करण्यासाठी सेव्ह बटनावर क्लिक करा. येथील इतर सर्व टॅब्स आपण यापूर्वी चर्चा केलेल्यांसारखेच आहेत: प्रिंट, शेड्यूल, इम्पोर्ट, ओपन, डिलीट, कॅन्सल, कॉपी आणि रिस्टोअर. पुढील टॅब कॉन्फिगरेशन, जिथे तुम्ही दस्तऐवजाचे वर्तन सानुकूलित करू शकता. येथे तुम्ही तुमच्यासाठी मूळ दस्तऐवज निवडू शकता, खरेदी ऑर्डर किंवा खरेदी दी. जर तुम्हाला मधील प्रमाण मूळ दस्तऐवजातील प्रमाणापेक्षा जास्त जाऊ नये असे वाटत असेल तर मूळ दस्तऐवजापेक्षा जास्त प्रमाणास अनुमती देऊ नका चेकबॉक्सवर टिक करा. तुम्ही दस्तऐवजाने तपशील कसे आणावेत हे निवडू शकता. पर्यायांमध्ये पूर्ण दस्तऐवज, आयटम प्रमाण आधारित, हेडरसह लाईन आयटम, स्कॅनसाठी पूर्ण दस्तऐवज यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ,
जर तुम्ही स्कॅनसाठी पूर्ण दस्तऐवज निवडले तर पुन्हा उघडल्यावर पुल फ्रॉम पर्याय दिसेल. येथे तुम्ही ऑर्डर निवडू शकता आणि आयटम्स स्कॅन केल्यावर प्रणाली आपोआप मध्ये लोड करेल आणि ऑर्डरमधून वजा करेल. बारकोड आधारित साठा हालचालीसाठी हे आदर्श आहे. तुम्ही मूळ दस्तऐवजासाठी स्वयंचलित मुदत सेट करू शकता आणि दर प्राधान्य सेटिंग्ज परिभाषित करू शकता. आवश्यक असल्यास संबंधित चेकबॉक्स सक्षम करून तुम्ही विशिष्ट ठिकाणे वगळू शकता. तुम्ही पक्ष किंवा उपपक्ष स्तरावर देखील फिल्टर करू शकता आणि कोणत्या आयटम प्रकारांना परवानगी द्यायची हे निर्दिष्ट करू शकता, जसे की तयार वस्तू, कच्चा माल, वापरायचे साहित्य, स्क्रॅप्स किंवा सेवा. संदर्भ नियंत्रणासाठी एक अद्वितीय संदर्भ क्रमांक पडताळणी पर्याय उपलब्ध आहे. ही पडताळणी प्रणालीने सक्तीने करावी की नाही आणि कोणत्या स्तरावर करावी हे तुम्ही ठरवू शकता. आयटम सूची प्रदर्शन पर्याय तुम्हाला ठरवू देतो की आयटम सूची स्क्रीनवर कशी दिसावी, मूलभूत सूची, शिल्लक सह सूची किंवा फक्त शिल्लक असलेली आयटम्स. हे सर्व प्राधान्यक्रम निवडल्यानंतर तुमची संरचना लागू करण्यासाठी सेव्ह बटणावर क्लिक करा. आता क्रमांकन टॅबमध्ये तुम्ही क्रमांक कसा तयार करायचा हे सेट करू शकता, स्वयंचलितपणे किंवा हाताने, मालिका, मासिक, वार्षिक, दररोज किंवा कधीच पुन्हा सुरू करायची की नाही, कोणता उपसर्ग वापरायचा, कोणता विभाजक वापरायचा जसे की हायफन, स्लॅश किंवा स्पेस, आणि व्हाउचर क्रमांकात किती अंक असावे. आता सूचना विभागाकडे जाऊया. अलाइन बुक्स तुम्हाला तुमच्या इंटिग्रेशन्सनुसार ईमेल, SMS किंवा व्हॉट्सॲपद्वारे पाठवण्याची सुविधा देते. फक्त संदेश प्रविष्ट करा आणि आवश्यक असल्यास छापील दस्तऐवज संलग्न करण्याचा पर्याय सक्षम करा. शेवटी मंजुरी प्रक्रिया आहे. तुमच्या संस्थेत मल्टीलेव्हल मंजुरी प्रणाली वापरली जात असल्यास तुम्ही ती नियम इथेही परिभाषित करू शकता. एकस्तरीय, दोनस्तरीय किंवा पर्यायी मंजुरी करणारे आणि रक्कमेनुसार स्वयंचलित मंजुरी लॉजिकसह सानुकूल वर्कफ्लो यासह अलाइन बुक्समध्ये गुड्स रिसिप्ट नोट प्रक्रिया पूर्ण होते. आता आपण पुढील महत्त्वाच्या विभागाकडे जाऊया, खरेदी बिल. खरेदी बिलामध्ये तुम्ही प्रथम प्रकार निवडाल आणि इनव्हॉइस रोख किंवा उधार व्यवहारासाठी तयार केला जात आहे का हे परिभाषित कराल. यानंतर तुम्ही संबंधित गोदाम निवडू शकता. उदाहरणार्थ, जर तुमचा व्यवसाय एकापेक्षा जास्त गोदामांमध्ये चालत असेल, जसे की एक कलशनगरमध्ये आणि दुसरे कीर्तिनगरमध्ये, तर तुम्ही अलाइन बुक्समध्ये ती गोदामे व्यवस्थापित आणि निवडू शकता. पुढे विक्रेता निवडा. विक्रेत्याचा ईमेल ID मास्टरमध्ये सेव्ह असल्यास तो सॉफ्टवेअरद्वारे आपोआप निवडला जाईल. आवश्यकतेनुसार इनव्हॉइसचे तपशील भरा. ऑर्डरचे तपशील थेट खरेदी बिलमध्ये आणायचे असल्यास पॅरेंट डॉक्युमेंट कॉन्फिगरेशन वापरू शकता. निवडलेल्या पॅरेंट डॉक्युमेंटवर आधारित, जसे की गुड्स रिसीट नोट, सॉफ्टवेअर बटनाचे लेबल अपडेट करेल. जर तुम्ही पॅरेंट डॉक्युमेंट म्हणून निवडले तर बटण बदलून मधून थेट माहिती आणेल. फक्त त्यावर क्लिक करा, संबंधित निवडा आणि तपशील आपोआप बिलमध्ये लोड होतील. तुम्ही खाली स्क्रोल करून या इनव्हॉइससाठी एक टिप्पणी लिहू शकता, संबंधित कागदपत्रे जोडू शकता आणि लॉजिस्टिक्सचे तपशील, जसे की शिपिंग माहिती, भरू शकता. जर तुम्ही याआधी अशाच व्यवहारांची नोंद केली असेल आणि ते ओव्हरहेड खर्च पुन्हा वापरायचे असतील तर फक्त फेच फ्रॉम लास्ट बिलवर क्लिक करा. सॉफ्टवेअर ते मूल्ये आपोआप तुमच्यासाठी आयात करेल. सर्व सामान्य कार्ये जसे की उघडणे, हटवणे, कॉपी करणे, रद्द करणे, पुनर्संचयित करणे येथेही उपलब्ध आहेत, जेणेकरून तुम्ही खरेदी बिलांची नोंद व्यवस्थित करू शकता. यासह खरेदी बिल विभाग पूर्ण झाला आहे. आता आपण रिपोर्टिंगबद्दल बोलूया. रिपोर्ट्स पाहण्यासाठी रिपोर्ट्स मॉड्यूलमध्ये जा आणि ऑन रिपोर्ट्सवर क्लिक करा. मग मोअर रिपोर्ट्स उघडा. येथे अलाइन बुक्स कार्यानुसार रिपोर्ट्स वर्गीकृत करते: ग्राहक विक्री, विक्रेता खरेदी, इन्व्हेंटरी आणि इतर. खरेदी रिपोर्टिंगसाठी विक्रेता खरेदी विभागात जा. खरेदी रजिस्टर पाहण्यासाठी फोल्डर आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सर्व संबंधित रजिस्टर दिसतील: खरेदी ऑर्डर, खरेदी परतावा चलन, पेमेंट रजिस्टर आणि खरेदी किंमत यादी. स्क्रोल करताना तुम्हाला ट्रायल लेजर आणि विक्रेता मास्टर रिपोर्ट्सही दिसतील. जर तुम्हाला थकबाकी रक्कम तपासायची असेल तर बिलनिहाय थकबाकी विक्रेता रिपोर्ट, बिलनिहाय पेमेंट तपशील आणि एजिंग अनालिसिससारखे तपशीलवार रिपोर्ट्स मिळतील.
तुमच्या रिपोर्टला नेमके करण्यासाठी फिल्टर पर्याय वापरा आणि व्ह्यूवर क्लिक करा. इथे एक लिंकच रिपोर्ट विभागही आहे जो डॉक्युमेंट रूपांतरण ट्रॅक करण्यात मदत करतो. उदाहरणार्थ, किती खरेदी ऑर्डर्समध्ये रूपांतरित झाल्या आहेत. हा रिपोर्ट सविस्तर लिंकेज दाखवेल, जसे की विक्रेत्याचे नाव, ऑर्डर संदर्भ, ऑर्डरची रक्कम आणि उजवीकडे स्क्रोल केल्यास संबंधित तपशील व प्रमाणे. खरेदी क्रेडिट नोट करे. खरेदी क्रेडिट नोट दस्तऐवज आहे जो खरेदीदाराने माल विक्रेत्याकडे परत केल्यावर परतावा सवलत जारी केला जातो. समजा तुम्ही विक्रेत्याकडून माल घेतला, पण तपासणी दरम्यान माल खराब असल्याचे लक्षात आले. अशा वेळी तुम्ही त्या वस्तू परत करण्यासाठी क्रेडिट नोट तयार करू शकता. ज्या विक्रेत्याकडून माल खरेदी केला आहे तो निवडा, संदर्भ क्रमांक आणि आवश्यक तपशील भरा. अगेन्स्ट बिल नंबर या फील्डमध्ये खरेदी बिल क्रमांक प्रविष्ट करा. पुल फ्रॉम परचेस बिलवर क्लिक करा. बिल्सची यादी दिसेल. संबंधित बिलच्या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि ओके दाबा. संबंधित वस्तूंचे तपशील आपोआप क्रेडिट नोटमध्ये भरले जातील. तुम्ही प्रमाणात बदल करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही 20 पाण्याच्या बाटल्यांपैकी फक्त 3 परत करत असाल, तर येथे प्रमाण अपडेट करा. आवश्यक असल्यास दरात बदल करा. अधिक वस्तूंच्या तपशिलांसाठी उजवीकडे स्क्रोल करा. तुम्ही टीप जोडू शकता, कागदपत्रे संलग्न करू शकता आणि गणना केलेली वस्तूची किंमत, सवलत, कर, तसेच कोणतेही वाहतूक किंवा राउंडिंग समायोजन पाहू शकता. सर्व तपशील तपासल्यानंतर सेव्ह बटणावर क्लिक करा. जर तुम्हाला खरेदी क्रेडिट नोट प्रिंट करायची असेल, तर प्रिंट ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. तुम्ही दस्तऐवज प्रिव्ह्यू करू शकता किंवा तो PDF म्हणून निर्यात करू शकता. कोणतीही सानुकूलन आवश्यक असल्यास लेआउट, फूटर, हेडर किंवा इतर प्रिंट संबंधित सेटिंग्ज बदलण्यासाठी कॉन्फिगरेशन टॅबवर क्लिक करा. यासह खरेदी क्रेडिट नोट विभाग पूर्ण झाला. पूर्वी सांगितल्याप्रमाणे प्रिंट, एक्सपोर्ट, मेल, शेड्यूल, अटॅचमेंट कॉन्फिगरेशन टॅब मागील व्हिडिओमध्ये समजावून सांगितले आहे. जर तुम्हाला अलाइन बुक्समध्ये जोडलेल्या सर्व खरेदी क्रेडिट नोट्सची यादी पाहायची असेल, तर फक्त ओपन बटणावर क्लिक करा. खरेदी क्रेडिट नोट हटवण्यासाठी डिलीट बटण वापरा. आणि जर तुम्हाला कोणत्याही दस्तऐवजाशी संबंधित विशिष्ट कॉन्फिगरेशन बदल करायचे असतील, तर अलाइन बुक्स प्रत्येक मॉड्यूलसाठी स्वतंत्र कॉन्फिगरेशन टॅब उपलब्ध करून देते. येथे तुम्ही सर्वसाधारण पर्याय, क्रमांक देणे, सूचना आणि मंजुरी प्रक्रिया यासंबंधीच्या सेटिंग्ज दस्तऐवजाच्या पातळीवर व्यवस्थापित करू शकता. आता आपण पुढील वैशिष्ट्याकडे जाऊया. खरेदी डेबिट नोट. खरेदी डेबिट नोट हा एक दस्तऐवज आहे जो खरेदीदाराकडून जारी केला जातो जेव्हा त्यांना कमी आकारलेल्या इनव्हॉइस किंवा वाढीव खर्चामुळे अतिरिक्त शुल्क भरावे लागते. खरेदी क्रेडिट नोटपेक्षा वेगळे, जिथे माल परत केला जातो आणि रक्कम कमी होते. डेबिट नोटमध्ये खरेदीदार अतिरिक्त रक्कम भरण्यास सहमती दर्शवतो आणि हे उशिरा आकारलेली शुल्क, दुर्लक्षित मालवाहतूक किंवा कोणत्याही सुधारित इनव्हॉइस मूल्यामुळे असू शकते. खरेदी डेबिट नोट तयार करण्यासाठी विक्रेता निवडा आणि मूलभूत इनव्हॉइस तपशील भरा. यानंतर अगेन्स्ट बिल नंबर या फील्डमध्ये ज्या बिलाविरुद्ध तुम्ही ही अतिरिक्त रक्कम भरत आहात त्या बिलाचा क्रमांक नमूद करा. मूळ इनव्हॉइसमधून आयटम तपशील आणण्यासाठी पुल फ्रॉम परचेस बिल पर्याय वापरा. फक्त चेकबॉक्सवर टिचकी मारा आणि ओके क्लिक करा. सर्व तपशील आपोआप लोड होतील. त्यानंतर तुम्ही आवश्यक असल्यास प्रमाण किंवा दर अपडेट करू शकता आणि खाली स्क्रोल करून टिप्पणी लिहू शकता, ज्या सॉफ्टवेअरद्वारे आपोआप घेतल्या जातात पण गरजेनुसार बदलता येतात. तुमच्याकडे कोणतेही पूरक दस्तऐवज असल्यास ते येथे संलग्न करू शकता. सर्व काही भरल्यानंतर फक्त सेव्ह बटणावर क्लिक करा. सिस्टममधील विद्यमान खरेदी डेबिट नोट्स पाहण्यासाठी ओपन टॅब वापरा. कोणतीही काढून टाकायची असल्यास डिलीट टॅब वापरा. इतर दस्तऐवजांप्रमाणेच येथेही कॉन्फिगरेशन टॅब उपलब्ध आहे, जिथे तुम्ही दस्तऐवज कसा कार्य करावा हे तुमच्या पसंतीनुसार सेट करू शकता. आणि यासह खरेदी डेबिट नोट विभाग पूर्ण झाला आहे. आता आपण खरेदी परतावा वैशिष्ट्य समजून घेऊया. जेव्हा माल पुरवठादाराकडे परत केला जातो, तेव्हा खरेदी परतावा नोंदवला जातो. हे अनेक कारणांमुळे घडू शकते, जसे की दोषपूर्ण किंवा खराब माल, चुकीची वस्तू मिळणे, प्रमाणात तफावत, नको असलेला किंवा जास्त साठा,
मुदत संपण्याच्या जवळ असलेल्या किंवा आधीच कालबाह्य झालेल्या वस्तू खरेदी परतावा तयार करण्यासाठी विक्रेता आणि प्रकार निवडून सुरुवात करा. तुम्ही तयार करत असलेल्या इनव्हॉइसचा प्रकार निवडा आणि संदर्भ क्रमांक व इतर आवश्यक तपशील नमूद करा. अनिवार्य फील्ड्स लाल चिन्हाने दर्शविल्या आहेत, त्यामुळे त्या नक्की भरा. पर्यायी फील्ड्स आवश्यक नसल्यास वगळू शकता. इतर मॉड्यूल्सप्रमाणेच पर्चेस बिलमधून आयटम आणा ही सुविधा येथेही उपलब्ध आहे. तुम्ही ती वापरून विद्यमान खरेदी बिलमधून थेट आयटम तपशील आयात करू शकता. संबंधित बिलच्या शेजारील चेकबॉक्सवर क्लिक करा. ओके दाबा, म्हणजे आयटमचे तपशील तुमच्या खरेदी परतावा दस्तऐवजात येतील. येथून तुम्ही प्रमाणात बदल करू शकता, टिप्पण्या लिहू शकता, कागदपत्रे जोडू शकता. व्यवस्थित झाल्यावर सेव्ह बटणावर क्लिक करा. चला आता खरेदी परताव्याबद्दल बोलूया. खरेदी परतावा स्क्रीनवर तुम्ही प्रत्येक आयटमसाठी आवश्यकतेनुसार प्रमाण आणि दर संपादित करू शकता. उजव्या बाजूला तुम्ही पार्टीची माहिती पाहू शकता, ज्यात विक्रेत्याचा शिल्लक आणि क्रेडिट मर्यादा तपशील असतात. तुम्हाला आयटमची माहिती दिसेल, ज्यात या परतावा इनव्हॉइसमध्ये सध्या लोड केलेले आयटम्स आहेत. तुम्ही येथे आणि कराचे तपशील पाहू शकता. परताव्याशी संबंधित कोणताही सहाय्यक दस्तऐवज असल्यास तुम्ही सिलेक्ट फाईल बटण वापरून तो जोडू शकता. खरेदी परतावा स्क्रीनमध्ये लॉजिस्टिक तपशील उपलब्ध आहेत, जिथे तुम्ही या इनव्हॉइसशी संबंधित शिपिंग तपशील नमूद करू शकता. काही ओव्हरहेड खर्च असल्यास तुम्ही फेच बटण वापरून ते मागील बिलमधून आणू शकता किंवा मॅन्युअली नमूद करू शकता. अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जसे की फ्रेट, विमा, हाताळणी, दस्तऐवजीकरण, बंक शुल्क आणि इतर. सर्व तपशील भरल्यावर परतावा जतन करण्यासाठी सेव्ह बटणावर क्लिक करा. आता आपण अलाइन बुक्समधील महत्त्वाची सुविधा पाहूया, ती म्हणजे बल्क किंवा खरेदी इनव्हॉइस. हा विभाग विशेषतः उपयुक्त आहे जेव्हा एक-एक करून तयार करण्याऐवजी बल्कमध्ये आयात किंवा तयार करायचे. ऑर्डरमधून बल्क खरेदी इनव्हॉइसमुळे एकाच वेळी अनेक खरेदी ऑर्डर्सना खरेदी इनव्हॉइसमध्ये रूपांतरित करता येते. सुरुवात करण्यासाठी विक्रेता निवडा आणि नंतर ज्या कालावधीसाठी रूपांतरण प्रक्रिया करायची आहे तो दिनांक श्रेणी सेट करा. तुम्ही क्विक पिरियड सिलेक्टर वापरू शकता किंवा फ्रॉम डेट आणि टू डेट्स हे स्वतः निवडू शकता. हे पूर्ण झाल्यावर ओके बटणावर क्लिक करा. तुमच्या निकषांनुसार ज्या सर्व ऑर्डर्स जुळतात त्या स्क्रीनवर दाखवल्या जातील. आता ज्या ऑर्डर्सचे रूपांतर करायचे आहे त्यासाठी चेकबॉक्सेसवर टिचकी मारा आणि सेव्हवर क्लिक करा. इनव्हॉइस कोणत्या तारखेला जतन करायचे निवडण्यास सांगितले जाईल. तारीख निवडा आणि ओकेवर क्लिक करा. सिस्टम तुम्हाला आयटम मॅपिंग स्क्रीन दाखवेल, जेणेकरून तुम्ही आयटम तपशीलांची पुष्टी करू शकता. सहजपणे निवडलेल्या सर्व ऑर्डर्स आपोआप खरेदी इनव्हॉइसमध्ये रूपांतरित होतील. पुढे आपण ऑर्डरमधून बल्ककडे पाहूया. पर्याय तुम्हाला एकाच वेळी अनेक ऑर्डर्समध्ये रूपांतरित करण्याची सुविधा देतो, जेव्हा मोठ्या प्रमाणात माल प्राप्त झाला आणि सिस्टममध्ये नोंदवायचा अशा वेळी हे आदर्श आहे. ही प्रक्रिया देखील तशीच आहे. विक्रेता निवडा, दिनांक श्रेणी सेट करा आणि ओकेवर क्लिक करा. खरेदी ऑर्डर्सची यादी दिसेल. ज्या ऑर्डर्सना तुम्हाला मध्ये रूपांतरित करायचे आहे त्या निवडा. सेव्हवर क्लिक करा. तारीख निवडा आणि ओकेवर क्लिक करा. पुष्टी मिळेल की कागदपत्रे यशस्वीरित्या जतन झाली आहेत. ती तपासायची असल्यास गुड्स रिसिप्ट नोट विभागात जा. ओपनवर क्लिक करा. इथे सर्व ऑटोजनरेटेडची यादी तुम्हाला दिसेल. पुढे आपल्याकडे वरून बल्क खरेदी इनव्हॉइस आहे. हे अगदी मागील दोन पर्यायांसारखेच कार्य करते, पण यावेळी हे तुम्हाला चे बल्कमध्ये खरेदी इनव्हॉइसमध्ये रूपांतर करण्याची सुविधा देते. फक्त विक्रेता निवडा, दिनांक श्रेणी ठरवा, ओके क्लिक करा. यादी ज्याचे रूपांतर करायचे आहे ते निवडा. सेव्ह क्लिक करा. तुमची इनव्हॉइस तारीख निवडा. ओके क्लिक करा. सिस्टम उर्वरित सांभाळेल आणि साठी आपोआप खरेदी इनव्हॉइस तयार करेल. म्हणून या बल्क इम्पोर्ट पर्यायांचा वापर करून तुम्ही ऑर्डर्सला इनव्हॉइसमध्ये फक्त काही क्लिकमध्ये रूपांतर करू शकता, ज्यामुळे खूप वेळ आणि मॅन्युअल मेहनत वाचते. आता
आपण अलाइन बुक्समधील एक शक्तिशाली ऑटोमेशन वैशिष्ट्य पाहूया. इतर कंपनीकडून बल्क सेल्स इनव्हॉइसला खरेदी इनव्हॉइसमध्ये रूपांतर करणे, ज्याला बल्क साई फ्रॉम अदर कंपनी एज असेही म्हणतात. समजा पुरवठादार आणि खरेदीदार दोघेही अलाइन बुक्स सॉफ्टवेअर वापरत आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा तुमचा विक्रेता सिस्टीममध्ये सेल्स इनव्हॉइस तयार करतो आणि तुम्ही त्याच्याशी संबंधित खरेदी इनव्हॉइस तुमच्या सिस्टीममध्ये मॅन्युअली तयार करता, तेव्हा हा एक वेळखाऊ आणि चुका होण्याची शक्यता असलेला प्रक्रिया असू शकतो. हे सोडवण्यासाठी अलाइन बुक्स एक अखंड इंटिग्रेशन वैशिष्ट्य देते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या पुरवठादाराच्या सेल्स इनव्हॉइस थेट तुमच्या खरेदी इनव्हॉइस म्हणून इम्पोर्ट करू शकता. हे कसे कार्य करते ते समजून घेऊया. सर्वप्रथम दोन्ही कंपन्यांनी खरेदीदार आणि विक्रेता एकदाच इंटिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. इंटिग्रेशन सुरू करण्यासाठी अलाइन बुक्समध्ये कॉन्फिगरेशन मेन्यूमध्ये जा, कंपनी सेटअपवर क्लिक करा आणि इंटिग्रेशन टॅब निवडा. खाली स्क्रोल करा जोपर्यंत तुम्हाला अलाइन बुक्स इंटिग्रेशन विभाग दिसत नाही. आता रेजिस्टर नाव बटणावर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमच्या पुरवठादाराचा कंपनी कोड प्रविष्ट करावा लागेल. या पायरीपूर्वी तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये आधीच कस्टमर मास्टर तयार केला आहे याची खात्री करा. हे करण्यासाठी सेल्स मॉड्यूलमध्ये जा आणि कस्टमर टॅब वापरून कस्टमर प्रोफाइल तयार करा. एकदा कस्टमर तयार झाल्यावर नोंदणी फॉर्ममध्ये तुमच्या पुरवठादाराचा कंपनी कोड प्रविष्ट करा. या इंटिग्रेशनसाठी कस्टमर लेजर निवडा आणि शेवटी सेव्हवर क्लिक करा. तुमचा पुरवठादार देखील त्यांच्या अलाइन बुक्स सॉफ्टवेअरमध्ये हेच पावले अनुसरेल. ते त्यांच्या इंटिग्रेशन सेटिंग्जमध्ये जातील, तुमचा कंपनी कोड नोंदणी करतील आणि त्यांच्या बाजूने तुमच्यासाठी वेंडर मास्टर तयार करतील. दोन्ही बाजूंनी नोंदणी पूर्ण केल्यानंतर तुम्ही आता त्यांचे सेल इनव्हॉइस तुमच्या खरेदी इनव्हॉइस म्हणून इम्पोर्ट करू शकता. ते करण्यासाठी बल्क परचेस मेनूमध्ये जा. पुल साई फ्रॉम अदर कंपनी ॲज पाई हा पर्याय निवडा. यादीतून विक्रेत्याची कंपनी निवडा. ज्या महिन्यासाठी तुम्हाला इनव्हॉइस इम्पोर्ट करायचे आहे तो महिना निवडा आणि ओके बटणावर क्लिक करा. सिस्टम आता त्या महिन्यासाठी तुमच्या पुरवठादाराने तयार केलेले सर्व सेल इनव्हॉइस आणेल. तुम्हाला फक्त ज्या इनव्हॉइस इम्पोर्ट करायच्या आहेत त्यांच्या शेजारील चेक बॉक्सेसवर क्लिक करायचे आहेत आणि सेव्हवर क्लिक करायचे आहे. निवडलेले इनव्हॉइस सिस्टीममध्ये आपोआप खरेदी इनव्हॉइस सेव्ह केले जातील. ही सुविधा त्या व्यवसायांसाठी उपयुक्त आहे जिथे दोन्ही पक्ष अलाइन बुक्स वापरत आहेत. ही सुविधा खरेदी इनव्हॉइस मॅन्युअली एंटर करण्याची गरज दूर करून वेळ वाचवते, चुकीचे प्रमाण किंवा दर यांसारख्या त्रुटी कमी करते, सातत्य सुनिश्चित करते कारण खरेदीदार आणि विक्रेता दोघांकडे जुळणारे इनव्हॉइस असतात, तसेच जलद समेट आणि अचूक लेखांकनास मदत करते. आता आपण पुढील सुविधेकडे जाऊया. बिल पेमेंट. अलाइन बुक्समधील बिल पेमेंट विभाग पुरवठादारांना केलेल्या पेमेंट्सची नोंद करण्यासाठी वापरला जातो. विक्रेत्याकडून माल खरेदी केल्यास हेच मॉड्यूल वापराल. बिल पेमेंट तयार करण्यासाठी ज्या विक्रेत्याला तुम्ही पेमेंट करत आहात तो निवडा आणि लेजर निवडा. हे पेमेंट कशा प्रकारे केले जात आहे यावर अवलंबून हे बंक खाते किंवा रोख लेजर असू शकते. जितकी रक्कम दिली जात आहे ती प्रविष्ट करा. जर बँकेद्वारे पेमेंट करत असाल तर तुम्ही चेक नंबर देखील प्रविष्ट करू शकता. पेमेंट तारीख निवडा. आता पुरवठादाराच्या बिलांसोबत हे पेमेंट समायोजित करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. ऑटो ॲडजस्टमेंट. हा पर्याय निवडल्यास सॉफ्टवेअर सर्वात जुन्या प्रलंबित बिलांविरुद्ध देयक स्वयंचलितपणे समायोजित करण्यास सुरुवात करेल, जेणेकरून बिले सर्वात आधीपासून नवीनतम बिलांपर्यंत कालक्रमानुसार मंजूर होतील. यामुळे वेळेची बचत होते आणि थकबाकी भरण्याचा पद्धतशीर मार्ग मिळतो. पेमेंट समायोजित करण्याच्या दुसऱ्या पद्धतीबद्दल बोलूया, ती म्हणजे मॅन्युअल समायोजन. तुम्ही दिलेल्या फील्डमध्ये पेमेंटची रक्कम स्वतःहून टाकू शकता. तुम्ही रक्कम टाकल्यावर सिस्टीम त्या क्रमाने बिले आपोआप समायोजित करायला सुरुवात करेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही 6,700 रुपये टाकले आणि पहिल्या बिलाची रक्कम 1,062 रुपये असेल, तर सॉफ्टवेअर आपोआप 1,062 रुपये पहिल्या बिलावर लावेल आणि उरलेली रक्कम पुढील बिलांवर क्रमाने लावत जाईल. जर तुम्ही कोणत्याही बिलावर स्वतः क्लिक केले तर त्या विशिष्ट बिलासाठी सिस्टीम पेमेंटची रक्कम आपोआप भरून देईल. स्क्रीन उजवीकडे स्क्रोल केल्यास तुम्हाला कॅश डिस्काउंट, शाखा, करपात्र मूल्य, एकूण समायोजित रक्कम यांसारखी अतिरिक्त माहिती दिसेल. टिप्पणीसाठी फक्त रिमार्क फील्डवर क्लिक करा.
सॉफ्टवेअर तपशील आपोआप भरेल. जर तुमच्याकडे कोणताही पूरक पेमेंट दस्तऐवज असेल तर तुम्ही तो अटॅचमेंट टॅब वापरून जोडू शकता. खालील बाजूस तुम्हाला एक जलद सारांश दिसेल ज्यामध्ये निवडलेल्या एकूण बिलांची संख्या आणि एकूण समायोजित रक्कम दाखवली जाते. म्हणून तुम्ही ऑटो ॲडजस्टमेंट निवडा किंवा मॅन्युअल ॲडजस्टमेंट निवडा. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार एका स्क्रीनवर सहजपणे अनेक बिलांचे सेटलमेंट करू शकता. सर्व तपशील निश्चित झाल्यावर सेव्ह बटणावर क्लिक करून पेमेंट सेव्ह करा. पुरवठादारांना दिलेली सर्व पेमेंट्स पाहण्यासाठी ओपन बटणावर क्लिक करा. दिनांक, श्रेणी किंवा कालावधी निवडा. ओकेवर क्लिक करा. निवडलेल्या कालावधीत केलेल्या सर्व पेमेंट्सची यादी तुम्हाला दिसेल. चला पुढील फीचरकडे जाऊया. पेमेंट ड्यूज अलाइन बुक्स द्वारे दिलेले शक्तिशाली आणि वेळ वाचवणारे फीचर आहे. या टूलच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी अनेक विक्रेत्यांना पेमेंट करू शकता. प्रत्येकाला वेगळे प्रोसेस करण्याची गरज नाही. हे कसे कार्य करते ते पाहूया. सर्वप्रथम ज्या लेजरमधून तुम्ही पेमेंट करत आहात, जसे की कॅश किंवा बँक, ते निवडा. यानंतर पार्टी ग्रुप निवडा. उदाहरणार्थ सन्ड्री ट्रेड क्रेडिटर्स. निवडलेल्या ग्रुपनुसार संबंधित सर्व विक्रेते यादीमध्ये दिसतील. पेमेंट प्रकार निवडा. बिल टू बिल म्हणजे विशिष्ट इनव्हॉइससाठी पेमेंट करणे किंवा ॲड हॉक म्हणजे कोणतीही विशिष्ट बिल निवडता ऑन-काउंट पेमेंट करणे. बिल टू बिल निवडल्यास निवडलेल्या विक्रेत्यांच्या सर्व प्रलंबित इनव्हॉइस सिस्टीममध्ये दिसतील, ज्यामुळे तुम्ही विशिष्ट बिल निवडून त्याचे पेमेंट करू शकता. ॲड हॉक निवडल्यास सॉफ्टवेअर प्रत्येक विक्रेत्याला देय असलेली एकूण रक्कम दाखवेल, पर वेगवेगळी इनव्हॉइस दिसणार नाहीत. एकरकमी पेमेंटसाठी हे आदर्श आहे. तुम्ही विक्रेते मॅन्युअली देखील फिल्टर करू शकता. तुमच्या गरजेनुसार एक किंवा अनेक विक्रेते निवडा. विक्रेते आणि इनव्हॉइस निवडल्यानंतर फक्त ओके बटणावर क्लिक करा. सर्व जुळणारी बिल्स स्क्रीनवर दिसतील. ज्या इनव्हॉइससाठी तुम्ही पेमेंट करत आहात त्या निवडा. चेक बॉक्सवर क्लिक करा. एकूण पेमेंट रक्कम तपासा आणि नंतर सेव्ह करा. याच पद्धतीने तुम्ही एका स्क्रीनवरून अनेक विक्रेत्यांच्या अनेक इनव्हॉइसचे पेमेंट सहज करू शकता. आता आपण पुढील फीचरकडे जाऊया. ऑनलाईन पेमेंट. अलाइन बुक्सच्या ऑटोमेशन आणि बँकिंग इंटिग्रेशनच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून तुम्ही आता सॉफ्टवेअरमधून थेट विक्रेत्यांना रिअल टाइम ऑनलाईन पेमेंट करू शकता. अलाइन बुक्स HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, HSBC बँक प्रमुख बँकांसोबत इंटिग्रेशनला सपोर्ट करते. बँक यशस्वीरित्या इंटिग्रेट झाल्यावर तुम्ही ऑनलाईन पेमेंट टॅबवर जाऊ शकता. विक्रेता आणि रक्कम निवडा आणि तुमच्या बँक खात्यातून थेट पेमेंट करा. वेगळ्या बँकिंग पोर्टलमध्ये लॉग इन करण्याची गरज नाही. यामुळे केवळ वेळ वाचतो असे नाही, तर पेमेंटवर अधिक चांगला नियंत्रण, स्वयंचलित लेजर अपडेट्स आणि सुरक्षित बँकिंग व्यवहार देखील सुनिश्चित होतात. आता आपण खरेदी मॉड्यूलमधील अंतिम फीचर पाहूया, ते म्हणजे खरेदी योजना. खरेदी योजना विक्री टार्गेट योजनेप्रमाणेच कार्य करते. विक्रीचे टार्गेट गाठल्यावर विक्रेत्याला बक्षीस देण्याऐवजी पुरवठादारांकडून खरेदीचे टार्गेट गाठणाऱ्या एजंट्सना बक्षीस देता. उदाहरणार्थ, जर एखाद्या एजंटने एका महिन्यात 2 लाख रुपयांची खरेदी करण्यात मदत केली, तर तुम्ही त्यांना 3% कमिशन किंवा विशेष प्रोत्साहन देऊ शकता. तुम्ही हा संपूर्ण प्रक्रिया अलाइन बुक्समधील खरेदी योजना फीचर वापरून व्यवस्थापित करू शकता. हे कसे कार्य करते ते पाहूया. योजनेच्या टेम्पलेट टॅबखालील ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा आणि ॲडवर क्लिक करा. तुमच्या योजनेला नाव द्या, उदाहरणार्थ नवीन योजना. सिस्टम आपोआप योजनेचा कोड जनरेट करेल. जर भविष्यात तुम्हाला ही योजना निष्क्रिय करायची असेल तर फक्त इनॅक्टिव्ह चेकबॉक्सवर टिचकी मारा. तुम्ही ही योजना सर्व एजंटसाठी एकसारखा टार्गेट म्हणून लागू करू शकता किंवा प्रत्येक एजंटसाठी वेगळे टार्गेट सेट करण्याचा पर्याय निवडू शकता. तुमचा व्यवसाय अनेक शाखांमध्ये चालत असेल आणि ही योजना फक्त एका विशिष्ट शाखेसाठी लागू करायची असेल तर ब्रांच स्पेसिफिक पर्याय निवडा. पुढे टार्गेट कोणासाठी आहे ते निवडा. हे एजंट, विक्रेता किंवा पार्टी श्रेणीसाठी असू शकते. मग टार्गेट कोणत्या आधारावर आहे ते निवडा. तुम्ही ही योजना एकूण रक्कम, विशिष्ट वस्तू गट किंवा विशिष्ट ब्रँड्सवर लागू करू शकता.
त्यानंतर टार्गेटचा प्रकार ठरवा, तो प्रमाणावर, पॅकिंग प्रमाणावर, एकूण पॅकिंग प्रमाणावर, बिलाच्या रकमेवर किंवा करपात्र मूल्यावर आधारित आहे का ते निवडा. आता कालावधी सेट करा. मासिक, त्रैमासिक किंवा सानुकूल कालावधीच्या योजना तयार करू शकता. मग स्लॅब्सची संख्या निवडा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला 50,000 रुपयांवर 2% प्रोत्साहन आणि 1,00,000 रुपयांवर 5% प्रोत्साहन द्यायचे असेल, एकापेक्षा जास्त स्लॅब्स सेट करू शकता. तसेच प्रोत्साहन कसे मोजले जाईल निवडा, निश्चित रक्कम की युनिट किंवा प्रमाणानुसार टक्केवारी. सर्व झाले की फक्त सेव्ह बटणावर क्लिक करा. योजना लागू करण्यासाठी तयार केलेल्या योजनेवर क्लिक करा आणि ओके करा. आता एजंटचे नाव आणि लक्ष्य कालावधी निवडा, नंतर डिस्प्लेवर क्लिक करा. आता तुम्हाला निवडलेल्या एजंट आणि कालावधीसाठी योजनेचे लक्ष्य ग्रीड दिसेल. उदाहरणार्थ, एप्रिलमध्ये तुम्ही 5,000 रुपयांचे लक्ष्य आणि 500 रुपयांचे प्रोत्साहन सेट करू शकता. या प्रकारे प्रत्येक एजंटसाठी प्रत्येक कालावधीसाठी स्पष्ट उद्दिष्ट आणि बक्षीस असते. एकदा सेट केल्यावर सेव्हवर क्लिक करा. खरेदी बिल तयार करताना बिलमध्ये एजंट निवडा. कॉन्फिगर केलेल्या योजनेनुसार प्रणाली आपोआप प्रोत्साहन किंवा कमिशनची गणना करेल. योजनेचे कार्यप्रदर्शन पाहण्यासाठी खरेदी मॉड्यूलमध्ये जा. खरेदी योजना, योजना मूल्यांकन निवडा. येथे योजना, एजंटचे नाव आणि कालावधी निवडा. नंतर डिस्प्लेवर क्लिक करा. तुम्हाला लक्ष्य मूल्य, प्रत्यक्ष खरेदी आणि गणना केलेले प्रोत्साहन पाहता येईल. आपल्या डेमोमध्ये या एजंटसाठी कोणतेही खरेदी बिल प्रविष्ट केलेले नाही, त्यामुळे सध्या ही क्षेत्रे रिकामी आहेत. पण एकदा तुम्ही एजंटच्या नावांसह खरेदी बिलांची नोंद करायला सुरुवात केली की हे मूल्यांकन स्क्रीन आपोआप तुम्हाला कार्यप्रदर्शन दाखवेल. म्हणून अशा प्रकारे तुम्ही अलाइन बुक्स वापरून एजंटनुसार खरेदी प्रोत्साहन व्यवस्थापित करू शकता, प्रगती ट्रॅक करू शकता आणि कार्यप्रदर्शनाला सहजपणे बक्षीस देऊ शकता. यासह आपण आता अलाइन बुक्समधील संपूर्ण खरेदी मॉड्यूल पूर्ण केले आहे. आपण विक्रेता व्यवस्थापन, खरेदी आदेश, खरेदी बिल्स, परतावा आणि डेबिट, क्रेडिट नोट्स, मोठ्या प्रमाणात इनव्हॉइसिंग, ऑनलाईन पेमेंट्स आणि शेवटी खरेदी योजना हे सर्व कव्हर केले आहे. ही सविस्तर ट्युटोरियल पाहिल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की हे तुम्हाला अलाइन बुक्स वापरून तुमच्या खरेदी प्रक्रिया अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात मदत करेल.